नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला यूपीएससीचा जो तिसरा पेपर होता जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा त्या पेपरचं या ठिकाणी ॲनालिसिस बघायचं आहे। बघा, या पेपरमध्ये आपले जे एकूण जिओग्राफीचे क्वेश्चन्स होते ते 50 होते आणि एन्व्हायरमेंटचे जे क्वेश्चन होते त्यांची संख्या एकूण 50 होती। आपण सुरुवातीला या ठिकाणी जिओग्राफीच्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बघूयात, त्याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटच्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बघूयात। बघा, या ठिकाणी तुम्हाला जो पहिलाच प्रश्न दिला होता तो क्लायमेटोलॉजी टॉपिकवरचा होता आणि या ठिकाणी तुम्हाला कंडेन्सेशनच्या बाबतीमध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये सांद्रीभवन असं म्हणतो, त्या संबंधी इथे दोन स्टेटमेंट दिलेले होते। पहिलं स्टेटमेंट बघा, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसियस फॉर्म ऑफ वॉटर इनटू सॉलिड फॉर्म when the dew point is above freezing point and in liquid form when dew point is below freezing point is called condensation। कंडेन्सेशन म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं। बेसिकली ड्यू पॉइंट म्हणजे एक असं तापमान असतं की त्याच्यानंतर जी पाण्याची वाफ आहे किंवा आर्द्रता आहे हवेमधली तिचं काय होणार असतं तर थेंबामध्ये किंवा बर्फामध्ये रूपांतर होणार असतं। या संबंधीचं पहिलं स्टेटमेंट होतं। इथे जर का तुम्ही बघितलं तर गॅसियस फॉर्म ऑफ वॉटर इनटू सॉलिड फॉर्म when the dew point is above, नाही, जेव्हा ड्यू पॉइंट हा काय असतो बिलो फ्रीजिंग पॉइंट असतो तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं सॉलिडमध्ये होतं आणि जेव्हा ड्यू पॉइंट हा काय असतो तर फ्रीजिंग पॉइंट पेक्षा जास्त असतो तेव्हा वाफेचं रूपांतर हे पावसाच्या थेंबामध्ये होतं। त्याच्यामुळे या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे। पण ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ज्याला आपण मराठीमध्ये सापेक्ष आर्द्रता असं म्हणतो, त्याच्याशी संबंधित असते। त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग होतं। जे सेकंड स्टेटमेंट आहे ते मात्र त्या ठिकाणी योग्य होतं। म्हणून याचं उत्तर काय आहे, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊयात। क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स आर वेल नोन ॲज दी 3 लार्जेस्ट ओपियम प्रोड्युसर्स इन इंडिया। ठीक आहे, अफूची जी शेती आहे भारतामध्ये ती कुठल्या कुठल्या 3 राज्यांमध्ये केली जाते तर इथे तुम्ही जर का बघितलं तर 3 राज्यांचे तुम्हाला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले होते। मग तुम्ही जर का बघितलं तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमधल्या एकूण 22 जिल्ह्यांमध्ये काय केलं जातं तर ओपियम म्हणजे अफूची शेती केली जाते आणि ही शेती सरकार नियंत्रित असते, म्हणजे तिला काय तर गव्हर्नमेंटद्वारा रेग्युलेट केलं जातं। एकूण 22 जिल्हे आहे आणि त्यातही जर का तुम्ही बघितलं तर मध्य प्रदेशातला जो मंदसौर जिल्हा आहे आणि राजस्थानमधला चित्तोडगड जिल्हा आहे, या दोनच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 80% ओपीएमचं पॉल्युशन प्रोडक्शन त्या ठिकाणी होतं। सो मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमध्ये अफूची शेती केली जाते, सरकार नियंत्रित। पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 3, हा जो तुमचा क्वेश्चन होता हा करंट रिलेटेड होता। तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं तर तुम्हाला 4 डेझर्टची नावं दिली होती, 4 वाळवंटांची नावं दिलेली होती। नुकतंच जे सौदी अरेबियाचं वाळवंट आहे ते चर्चेमध्ये होतं कारण की त्या ठिकाणी बर्फवृष्टी झाली होती। सो खरं तर वाळवंटामध्ये बर्फ पडण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये। सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये नेहमी स्नोफॉल बघायला मिळतो, परंतु इथे मात्र अशी कंडिशन नाही किंवा इथे स्नोफॉल ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी झालेला स्नोफॉल काय होता तर खूप जास्त चर्चेत होता आणि त्याचा संबंध हा जो हवामान बदल आहे किंवा क्लायमेट चेंज आहे त्याच्याशी लावला गेला। म्हणजे तुम्हाला 4 डेझर्ट विचारले होते आणि म्हटलं होतं की हाऊ मेनी ऑफ दी अबोव डेझर्ट्स आर लोकेटेड इन सौदी अरेबिया। मग सौदी अरेबियामधले नेमके कुठले कुठले या ठिकाणी वाळवंट आहे असं विचारलेलं होतं। सो या ठिकाणी रब अल खाली आणि अल दहाना डेझर्ट हे 2 कुठे आहेत तर सौदी अरेबियामध्ये आहे आणि त्याच्यानंतर काराकोरम डेझर्ट आणि त्याच्यानंतर खाली असं तुमचं दश्त-ए-कावी डेझर्ट हे मात्र सौदी अरेबियामध्ये नाही। काराकोरम डेझर्ट कुठे आहे तुर्कमेनिस्तानमध्ये आहे आणि दश्त-ए-कावी डेझर्ट तुमचं इराणमध्ये आहे। तुम्हाला जे एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये एशियामधले अजून इतर सगळे महत्वाचे डेझर्ट्स प्रोव्हाइड केलेले आहेत। क्वेश्चन नंबर 4 बघा, सहारा वाळवंट जे आहे त्या सहारा वाळवंटामध्ये लेक्स आहेत। कुठले लेक्स आहेत तर त्या लेक्सला आपण म्हणतो लेक्स ऑफ उइनिंगा। काय म्हणतो लेक्स ऑफ उइनिंगा किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन उनिंगा असं पण केलं जातं। एकूण 18 लेक्सचा हा समूह आहे। किती 18 लेक्सचा समूह आहे। लक्षात ठेवा, सहारा वाळवंटामध्ये हे 18 लेक्स लोकेटेड आहेत। त्याच्यातले जे काही आहेत ते पूर्णपणे गोड पाण्याचे आहेत, काही खारट पाण्याचे आहेत आणि काही निम खारट पाण्याचे आहेत। ठीक आहे, मग इथं काय म्हटलं बघा, लेक्स ऑफ उइनिंगा includes 18 interconnected lakes of the hyper arid
NAD रिजन ऑफ दी सहारा डेझर्ट. सहारा डेझर्ट मध्ये काय आहे, हे सगळे त्या ठिकाणी लोकेटेड आहे. पुढचं बघूयात स्टेटमेंट. दुसरं काय दिलंय, द सलाइन, हायपरसलाइन अँड फ्रेश वॉटर लेक्स आर सप्लाइड बाय ग्राउंड वॉटर अँड आर फाउंड इन 2 ग्रुप्स. यांना जो पाण्याचा पुरवठा केला जातो या लेक्सला, हा प्रामुख्याने ग्राउंड वॉटरद्वारा केला जातो. म्हणजेच काय, तर जमिनीच्या खाली जे पाणी आहे त्या पाण्याद्वारा हा पुरवठा केला जातो. आणि त्याच्यानंतर इथे म्हटलंय की लेक योआन जो आहे हॅज द लार्जेस्ट सरफेस एरिया बट इज लेस दॅन 10 मीटर डेप्थ. की या सगळ्यांमधला जो लेक योआन आहे तो सगळ्यात मोठा आहे. तो तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग होतं. इथं लेक तेली जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, पण जी डेप्थ काय आहे 10 मीटरपेक्षा पण कमी आहे. आणि हे जे लेक्स आहेत याचे काय केले जातात, क्लासिफिकेशन केले जातात. एकूण या लेक्सचे 2 भाग केले जातात. ठीक आहे, केबीर आणि त्याच्यानंतर सेरीर असे त्याचे 2 भाग आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, केबीर आणि सेरीर. क्लिअर आहे. आय होप की तुम्हाला इथपर्यंत हे सगळं कळलं असेल. केबीरमध्ये एकूण 4 डेझर्ट आहे, 4 लेक्स आहेत आणि सेरीरमध्ये एकूण 14 लेक्स आहेत. बघा 4 आणि 14 ते 2 भाग केले तर 18 लेक्सचे. चला पुढचं बघूया. हा, मग तुम्ही जर काही इथे बघितलं तर विच ऑफ दी स्टेटमेंट गिवन अबो इज आर करेक्ट. मग कुठले कुठले स्टेटमेंट आहे, तर 1 and 2 हे 2 स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतात, तर आपले बरोबर ठरतात. राहील लक्षामध्ये. चला पुढचं जाऊयात. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स असं विचारलं होतं. एका बाजूला तुम्हाला देश दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी लोकल विंड्स दिलेले आहेत. बघा ओके. हा, एका बाजूला पहिलं होतं लिबिया आणि त्याच्यानंतर पुढचं दिलंय ट्रॉमेंटेन. आता ट्रॉमेंटेन कुठले आहेत रे, तर ट्रॉमेंटेन हे तुमचे आहेत सेंट्रल युरोप मधले. कुठले आहेत, सेंट्रल युरोप मधले. सेंट्रल युरोपमध्ये पहिली पेअर तुमची रॉंग ठरते. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिक फिल्डर आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि जो तिसरा पर्याय आहे तो आहे तुमचा सिमून. अर्जेंटिनामध्ये सिमून आहेत का, किंवा सिमून वारे अर्जेंटिनामध्ये वाहतात का, याचं उत्तर आहे नाही. हे कुठे आहे, हे आहे अरेबियन पेनिन्सुलावरती. जो अरबी द्वीपकल्प आहे त्या अरबी द्वीपकल्पावरती तुमचे सिमून वारे वाहतात. मग वरील किती जोड्या योग्य जुळलेल्या आहेत, तर फक्त या ठिकाणी एकच जोडी तुमची योग्यपणे जुळलेली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा मुद्दा बघा, छोट्या नागपूरचे पठार. ओके, या छोट्या नागपूरच्या पठाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले होते आणि विचारलं होतं की वरीलपैकी किती स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं बघा, द छोटा नागपूर प्लॅटू इज सिच्युएटेड इन द ईस्टर्न पार्ट ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट अँड इट इज स्टोर हाऊस ऑफ व्हॅल्युएबल रॉक्स अँड मिनरल्स ऑफ प्री कॅम्ब्रियन ओरिजिन. बरोबर आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे काय हे वसलेलं आहे आणि भारतामध्ये अत्यंत महत्वाचे जे मिनरल्स आहेत ते तुम्हाला छोटा नागपूर पठारावरती बघायला मिळतात. आता हे जे पठार आहे याचे काही उपभाग आहेत. एकूण 4 भाग केले जातात छोट्या नागपूरच्या पठाराचे. त्याच्यातलं जे कोडरमा पठार आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे, तर मिकासाठी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अभ्रक असं म्हणतो. आणि इथे तुम्हाला काय दिलं होतं, कोल डिपॉझिट्स. कोल डिपॉझिटसाठी नाहीये, तर ते मिका, ज्याला मराठीमध्ये आपण अभ्रक असं म्हणतो. ठीक आहे. इव्हन कोडरमाला भारताची मिका कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरं, द हायेस्ट पीक ऑफ द छोटा नागपूर प्लॅटू इज कुठला आहे, तर ते आहे पारसनाथ. लक्षात ठेवा, छोटा नागपूर परिसरातलं जे सर्वोच्च शिखर आहे ते तुमचं पारसनाथ आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी 1 आणि 3 हे 2 पर्याय ठिकाणी बरोबर आहे. म्हणून याचं काय आहे, पर्याय क्रमांक C. पुढचं बघा 7. इथं डॉल्ड्रम म्हणजे काय असं विचारलेलं आहे तुम्हाला. ओके, क्लायमेटॉलॉजीवरचा हा प्रश्न होता. सो विच ऑफ द फॉलोइंग इज दी करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ डॉल्ड्रम. डॉल्ड्रम काय असतं रे, जनरली विषुववृत्ताच्या जवळ जे कमी दाबाचे क्षेत्र डिस्कंटिन्युअसली, म्हणजे काय, तुटक 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 छोटे छोटे कमी दाबाचे जे क्षेत्र तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, तर डॉल्ड्रम्स असं म्हणतो. आणि याचं उत्तर जर का तुम्ही बघितलं, इट इज अ बेल्ट ऑफ लो प्रेशर पॉप्युलरली नोन ॲज इक्वेटोरियल ट्रफ ऑर लो प्रेशर एक्सटेंडिंग डिस्कंटिन्युअसली विदिन अ झोन ऑफ 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ. दोन्ही गोलार्धामध्ये 5 अंश उत्तर अक्षरवृत्त आणि 5 अंश दक्षिण अक्षरवृत्ताच्या दरम्यान जो तुटक तुटक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्याला आपण डॉल्ड्रम असं म्हणतो. सो जो 7वा प्रश्न आहे त्याचं उत्तर काय होतं, तुमचं पहिलंच उत्तर या ठिकाणी होतं. ओके, चला प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 8. हाऊ मेनी ऑफ दी अबो आर दी नेसेसरी कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन. इथं वरील तुम्हाला 4 कंडिशन्स दिल्या होत्या आणि त्याच्यापैकी कुठल्या कंडिशन्स या विषुववृत्तीय
किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आवर्त असं म्हणतो. सो विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय आवर्त तयार होण्यासाठी काय आहे तर गरजेचे आहेत असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं होतं. मग पहिलं बघा, हायर व्हॅल्यूज ऑफ कोरियालिस फोर्स असं तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय किंवा पहिली कंडिशन दिलेली आहे. जे काय आहे तुमचं पहिलं आहे, कोरियालिस व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे, हाय असल्या पाहिजे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इक्वेटरवरती कोरियालिस व्हॅल्यू किंवा कोरियालिस परिणाम हा अत्यंत कमी असल्यामुळे विषुववृत्तावरती आवर्तांची निर्मिती होत नाही. आवर्तांची निर्मिती होण्यासाठी कोरियालिस बल या ठिकाणी आवश्यक आहे. सो या ठिकाणी पहिली कंडिशन काय आहे तर मॅन्डेटरी आहे. दुसरं, कॉन्व्हर्जंट एअर सर्क्युलेशन इन अप्पर ट्रोपोस्फिअर. आता इथं कॉन्व्हर्जंट नाही पाहिजे, डायव्हर्जंट पाहिजे. म्हणजे वरती उचलली गेलेली जी हवा आहे ती काय झाली पाहिजे, वरच्या बाजूला एकमेकापासून विरुद्ध गेली पाहिजे. तेव्हाच ही हवा काय होईल, थंड होऊन खालच्या बाजूला येते आणि मग सर्क्युलेशन फॉर्म होतात. सो या ठिकाणी कॉन्व्हर्जंटच्या ऐवजी डायव्हर्जंट असा शब्द पाहिजे होता की अप्पर सर्क्युलेशन मध्ये डायव्हर्जंट एअर सर्क्युलेशन पाहिजे. एक्झिस्टन्स ऑफ स्मॉल ॲटमॉस्फेरिक व्हॉर्टायसेस इन द इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन, दॅट इज व्हॉट तर ITCZ. एक्झिस्टन्स ऑफ स्मॉल ॲटमॉस्फेरिक व्हॉर्टायसेस, छोटे छोटे काय झाले पाहिजे, कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झालेले असते. आणि चौथा आहे स्ट्रॉंग व्हर्टिकल विंड शेअर. इथे स्ट्रॉंग नाही पाहिजे तर व्हर्टिकल विंड शेअर कसा पाहिजे तर तो एकदम वीक पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मग हाऊ मेनी तर ओनली 2, फक्त आणि फक्त 2 स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण 8व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं 2 आहे. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9 बघा. सेडिमेंटरी रॉक्स, ज्याला आपण मराठीमध्ये स्तरित खडक असं म्हणतो, त्या स्तरित खडकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, किंवा सेडिमेंटरी रॉक्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्या बाबतीमध्ये हे 3 स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट की जे स्तरित खडक असतात, ठीक आहे, ते कशापासून मिळवले जातात किंवा कशापासून तयार होतात तर जे 3 प्रकारचे वेगवेगळे खडक आहेत. कुठले, अग्निजन्य खडक आहे, स्तरित खडक आहे आणि रूपांतरित खडक आहे. या 3 खडकांपैकी कुठल्याही खडकापासून काय होतं, इरोजन म्हणजे झीज झाल्यामुळे तुमचे स्तरित खडक तयार होतात. बरोबर आहे. आता स्तरित खडक जे असतात ते अतिशय कठीण असू शकतात, निम्न कठीण असू शकतात किंवा अतिशय सौम्य सुद्धा असू शकतात. दुसरं स्टेटमेंट तुम्हाला तेच सांगते. आणि तिसरं जे आहे ते काय म्हणते की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती म्हणजे कुठे, सरफेसवरती, संपूर्ण पृथ्वीबद्दल इथं बोललं गेलेलं नाही. द सेडिमेंटरी रॉक्स आर फाउंड ओव्हर द लार्जेस्ट सरफेस एरिया ऑफ द ग्लोब विच कव्हर्स अबाउट 75%. म्हणजे जवळजवळ संपूर्ण पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्या 75% भाग हा सेडिमेंटरी रॉक्सने व्यापलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचे 3ही स्टेटमेंट काय होते, बरोबर होते. चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. विथ रेफरन्स टू एन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर, वार्षिक तापमान कक्षा जी आहे, क्लायमेटॉलॉजीवरचा प्रश्न आहे, त्या संबंधी तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. वार्षिक तापमान कक्षा इथे समजून घेऊयात. द मॅक्सिमम इन्सोलेशन इज रिसीव ॲट द अर्थ सरफेस इन द मंथ्स ऑफ जून अँड डिसेंबर इन द नॉर्दर्न अँड सदर्न हेमिस्फियर रिस्पेक्टिव्हली, बट द हायेस्ट टेम्परेचर इज रेकॉर्डेड इन द मंथ्स ऑफ व्हॉट, जून अँड जानेवारी. लक्षात घ्या. बघा जनरली काय असतं ना की वर्षभरातलं जे सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे उत्तर गोलार्धामध्ये, ठीक आहे. आता विषुववृत्तावर तुम्ही जर का बघितलं तर अपॅरंट मुवमेंट ऑफ सन तुम्हाला माहित असेल, सूर्याचं भासमान भ्रमण, तर सगळ्यात जास्त तापमान उत्तर गोलार्धामध्ये कुठे असतं तर कर्कवृत्ताच्या जवळ. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की कर्कवृत्तावरती सगळ्यात जास्त किंवा लंबरूप किरण कधी पडतात तर जूनमध्ये पडतात. लक्षात घ्या. पण जूनमध्ये उत्तर गोलार्धात सगळ्यात जास्त तापमान असतं का, नाही. ते कधी असतं तर जुलैमध्ये असतं. आणि सगळ्यात कमी जे हे आहे सूर्य किरण किंवा सगळ्यात लोवेस्ट टेम्परेचर कधी असतं किंवा सगळ्यात तिरपी किरण कधी पडतात तर ती डिसेंबरमध्ये असतात. पण लगेच डिसेंबरमध्ये लोवेस्ट टेम्परेचर असतं का तर ते तुमचं जानेवारीमध्ये असतं. हे झालं उत्तर गोलार्धाच्या बाबतीमध्ये. सो सिंपल आहे. सगळ्यात जास्त सोलर इन्सोलेशन म्हणजे येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो जास्त असतो जूनमध्ये, पण तापमान वाढतं तुमचं जुलैमध्ये. कारण की हवेमध्ये जे तापमान आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं, त्याच्यामुळे वातावरण तापायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जरी जूनमध्ये टेम्परेचर किंवा सोलर इन्सोलेशन सूर्यापासून येणारी ऊर्जा जास्त असली, तापमान मात्र जुलैतलं जास्त असतं. आणि सगळ्यात कमी इन्सोलेशन मिळतं तुमचं डिसेंबरमध्ये, पण लोवेस्ट टेम्परेचर तुमचं कधी असतं तर जानेवारीमध्ये असतं. आणि त्या व्हाईस वर्सा तुम्हाला कुठे बघायला मिळतं तर सदर्न हेमिस्फिअरमध्ये बघायला मिळतं. सो त्या रिलेटेड हे 2 स्टेटमेंट इथं होते. पहिलं स्टेटमेंट जे आहे
ते तुमचं त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर जे सेकंड स्टेटमेंट होतं ते सेकंड स्टेटमेंट मात्र काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे. लक्षात घ्या. द मिनिमम इन्सोलेशन रिसीव्ह ॲट द अर्थ सरफेस ॲट द मंथ ऑफ जानेवारी. जानेवारीमध्ये असतं का? नाही, ते डिसेंबरमध्ये असतं. लक्षात घ्या. ओके, चला. सो सेकंड स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग असल्यामुळे सिलेक्ट द आन्सर युजिंग कोड बिलो. म्हणजे जो 10वा प्रश्न आहे त्या 10व्या प्रश्नाचा आन्सर काय असेल रे आपलं? तर 1 ओनली. फक्त एकच स्टेटमेंट जे आहे पहिलं ते तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 11. मागच्या वर्षी युपीएससीला जो प्रश्न विचारला गेला त्या युपीएससीच्या प्रश्नाच्या धर्तीवरतीच तुमचा हा प्रश्न या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. इज दॅट क्लिअर? ओके. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं लेक दिलाय, त्याचं रिजन दिले आणि टाईप दिलंय. सो लेक टिटिकाका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बोलिव्हिया आणि पेरूच्या बॉर्डरवरती आहे. तो अँडीज माउंटेन मध्ये आहे आणि त्याचं ओरिजिन आहे ते काय आहे? तर तुमचं टेक्टॉनिक ओरिजिन आहे. त्याच्यानंतर तोबा लेक जो आहे हा तोबा लेक जावा नाही तर सुमात्रा बेटांवरचा आहे. ठीक आहे. जगातले जे सगळ्यात मोठे क्रेटर लेक्स आहे त्याच्यापैकी हा एक आहे. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जे गोलमुख होतं ज्वालामुखीचं तिथं पाणी साचून जे लेक्स तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? तर त्या ठिकाणी क्रेटर लेक्स म्हणतो. ठीक आहे. व्होल्कॅनिक ओरिजिन आहे पण हा काय आहे तुमचा? जावा नाही तर सुमात्रा बेटांवरती आहे. आणि त्याच्यानंतर ग्रेट बेअर लेक जो आहे कॅनडामधला हा डिपोजिशनल लेक नाहीये, हा इरोजनल आहे. काय आहे? इरोजनल लेक. म्हणजे काय? तिथे असणारे ग्लेशियर्स मेल्ट झाल्यानंतर त्यांनी ज्या तिथे खाचा तयार केला त्या खाचांमध्ये तयार झालेला हा लेक आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त आणि फक्त जी पहिली जोडी आहे तीच तुमची बरोबर आहे. सो ओनली 1. 11वेचं जे उत्तर आहे ते तुमचं काय असणार आहे? तर पहिलं असणार आहे. फक्त एकच जोडी या ठिकाणी व्यवस्थित जुडलेली आहे. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 12. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द कावेरी रिव्हर. कावेरी नदीच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले होते. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी होतं की ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये पश्चिम घाटामध्ये नदी उगम पावते, जे की तुमचं बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, बिफोर एम्प्टिंग इनटू बे ऑफ बेंगॉल द रिव्हर ब्रेक्स इनटू 2 लार्ज नंबर ऑफ डिस्ट्रिब्युटरीज अँड वाईड डेल्टा कॉल्ड द गार्डन ऑफ साऊथ इंडिया. कावेरी नदीने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळण्यापूर्वी ती काय होते? तामिळनाडू राज्यामध्ये दोन भागामध्ये विभागते आणि तिने तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ एक मोठा डेल्टा तयार केलाय, त्याला आपण गार्डन ऑफ साऊथ इंडिया असं म्हणतो. आणि तिसरं, इन तामिळनाडू रिव्हर बायफॉर्केट्स ट्वाइस फॉर्मिंग द सॅक्रेड आयलँड्स ऑफ श्रीरंगपट्टणम अँड शिवसमुद्रम. नाही, हे दोन्ही जे आयलँड आहे ते कर्नाटकामध्ये आहे. लक्षात घ्या. हे दोन्ही रिव्हर आयलँड आहे आणि इथे तुम्हाला तामिळनाडू असं म्हटलं होतं की नदी समुद्राला जाऊन मिळण्यापूर्वी 2 भागांमध्ये विभागते आणि तिथे 2 आयलँड्स तयार होतात. तर तामिळनाडू नाही, इथे कर्नाटकमध्ये हे 2 स्टेट जे आहे ते तयार होतात. त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर काय आहे तुमचं? फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 1 and 2 ओनली. क्वेश्चन नंबर 12. ओके, पहिलाच तुमचा पर्याय आहे. इथे बघा क्वेश्चन नंबर 13. विथ रेफरन्स टू हवाईयन व्हॉल्कॅनियन इरप्शन. आता ज्वालामुखीच्या उद्रेकाचे वेगवेगळे प्रकार असतात है ना. व्हॉल्कॅनियन आहे, पिलियन आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉम्बेलियन आहे. ठीक आहे. व्हॉल्कॅनियन टाईप आहे. त्याच्यापैकी जो हवाईयन व्हॉल्कॅनियन इरप्शन आहे त्याच्यावरचा हा प्रश्न होता. बेसिकली त्याची रिलेटेड इथे काय दिले होते तर 2 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या होत्या. काय म्हटलंय? इट इज अन इरप्शन इन विच ग्रेट क्वांटिटीज ऑफ एक्स्ट्रीमली ऍसिडिक लावा. लक्षात घ्या. या ठिकाणी जेव्हा हवाईयन प्रकारचा उद्रेक होतो त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? तो अतिशय स्लो असतो कारण की त्याच्यामध्ये बेसिक प्रकारचा लावा असतो. लक्षात घ्या. उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये असलेले जे हवाई बेट आहेत ते अशा प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेत म्हणून त्याला हवाईयन प्रकारचा उद्रेक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो बेसिकली यांचा उद्रेक कसा असतो? एकदम शांत असतो. सो दिस टाईप ऑफ व्हॉल्कॅनो एक्सप्लोसिव्हिटी इज रेअर. ठीक आहे. खूप जास्त एक्सप्लोसिव्ह असतात का? नाही. ठीक आहे. सॉरी, पहिलं स्टेटमेंट ठिकाणी चुकीचं आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. सो त्याच्यात एक तर बेसिक लावा आहे आणि एक बेसिक लावा असल्यामुळे एक्सप्लोजन कसं आहे? एकदम स्लो आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे तो जर का तुम्ही बघितला तर त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे आणि दुसरं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय काय आहे? सिलेक्ट द आन्सर युजिंग द कोड बिलो. 2 ओनली. करेक्ट स्टेटमेंट विचारले ना, फक्त 2 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 14. असले प्रश्न चुकले नाही पाहिजे. अगदी बेसिक क्वेश्चन आहे बेसिकली. तर भारताचे जे 5 प्राकृतिक भाग आहेत, ठीक आहे, त्या 5 भागांपैकी सगळ्यात ओल्डेस्ट फिजिओग्राफिक रिजन ऑफ इंडिया असं तुम्हाला विचारलं होतं. आणि मग इथे 4 रिजन दिलेत की नॉर्थ इंडियन प्लेन्स, थार डेझर्ट, अंदमान निकोबार आणि पेनिन्सुलर प्लॅटो.
द्वीपकल्पीय पठार जे आहे ते काय आहे, सगळ्यात जुनं आहे किंवा सगळ्यात जुना प्राकृतिक भाग आहे. त्यामुळे 14व्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा या ठिकाणी 15 क्वेश्चन नंबर 15 मध्ये तुम्हाला मान्सून प्रकारचा हवामान, मान्सून प्रकारचा पाऊस भारत सोडून जगात कुठे कुठे आहेत, ठीक आहे, किंवा मान्सून सारखीच क्षेत्र कुठे कुठे आहे, किंवा मान्सून मध्ये बदल होऊन इतर क्षेत्र कुठे कुठे विकसित झालेली आहेत, त्या संबंधीचे 3 स्टेटमेंट दिलेले होते. पहिलं स्टेटमेंट बघा, एरियाज ऑफ मॉन्सून टेंडन्सीज ऑर सुडो मान्सून्स आर फाउंड अलॉंग. म्हणजे काय, भारतातल्या मान्सून सारखाच मान्सून अजून कुठे कुठे आहे, तर मग तुम्हाला इथे दिले की आफ्रिका जी पश्चिम किनारपट्टी आहे, मग त्याच्यामध्ये गिनिया आहे, सिएरा लिओन, लायबेरिया, आयव्हरी कोस्ट, त्याच्यानंतर ईस्टर्न आफ्रिका आणि मादागास्कर. सो आफ्रिका खंडाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर तुम्हाला मान्सून सारखा पाऊस बघायला मिळतो. एरियाज ऑफ मान्सूनल टेंडन्सीज, मान्सून प्रकारचं हवामान आहे. एरियाज ऑफ मान्सूनल इफेक्ट्स, जिथं मान्सून प्रकारचा इफेक्ट्स बघायला मिळतो तो कुठे कुठे आहे, तर तो लॅटिन अमेरिकामध्ये आहे. मग इथं कंट्रीजचे नावं दिलेत, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, त्याच्यानंतर प्युर्टो रिको अँड डॉमिनिकन रिपब्लिक. आणि त्याच्यानंतर एरियाज ऑफ मॉडिफाईड मान्सून, जिथं काय आलंय मान्सूनने त्याचं रूप बदललेलं आहे, असे एरियाज कुठे कुठे आहे, तर सेंट्रल अमेरिका अँड साऊथ ईस्ट USA काही भागांमध्ये. या ठिकाणी असलेले तुमचे तिघही स्टेटमेंट काय आहे, तर बरोबर आहे. यापूर्वी फक्त आपण मान्सूनचा अभ्यास करत होतो, आता मान्सून सारखेच आपल्याला पर्जन्याचे किंवा हवामानाचे ठिकाणं, त्याच्यानंतर मान्सूनमध्ये बदल होऊन नवीन निर्माण झालेले क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. चला 16वे स्टेटमेंट बघा या ठिकाणी. 16 बघा, ओशनोग्राफी जो आहे, ज्याला आपण समुद्रशास्त्र असं म्हणतो, त्या समुद्रशास्त्रावरचा काय आहे, तर हा प्रश्न आहे. ओके बघा, सो पायनोक्लाइन इज द लेअर ऑफ द ओशियन वॉटर बिटवीन द डेप्थ ऑफ झोन 300 मीटर टू 1000 मीटर. पायनोक्लाइन कशाला म्हणतो, तर महासागरामधला एक झोन आहे. कुठला झोन, तर 300 ते 1000 मीटरच्या दरम्यान, ज्या ठिकाणी काय होतं, तर पाण्याची जी डेन्सिटी आहे, चेंज इन डेन्सिटी ऑफ सी वॉटर डाऊनवर्ड, ठीक आहे, डेन्सिटी काय होऊन जाते, एकदम कमी कमी होऊन जाते. सो बेसिकली या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे तो काय रिलेटेड आहे, तर तो वॉटर डेन्सिटी संबंधी आहे. स्टेटमेंट 2, हेलोक्लाइन डिनोट्स अ झोन ऑफ शार्प टेम्परेचर चेंज. आता हेलोक्लाइन इथं काय म्हटलेलं आहे की समुद्रातला असा झोन आहे 300 ते 1000 मीटर मधला, जिथं काय होतंय, तर एकदम काय कमी होतंय, तर टेम्परेचर चेंजेस. सेकंड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. याला हेलोक्लाइन नाही म्हणत, याला थर्मोक्लाइन असं म्हणतात. सो महासागरातला असा भाग जिथं टेम्परेचर मध्ये काय बघायला मिळतो, आपल्याला शार्प चेंज बघायला मिळतो, त्याला थर्मोक्लाइन असं म्हणतात. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग हेलोक्लाइन काय आहे. सो हेलोक्लाइन हा असा झोन असतो जिथे काय बदलते, जिथं सलायनिटी चेंज होते महासागरातली 300 ते 1000 मीटरच्या दरम्यान. मग तुम्ही जर का बघितलं तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट, पर्याय क्रमांक 3, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. प्रश्न क्रमांक 16 क्लिअर आहे. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 17 तुम्हाला इथे विचारलेला आहे आणि 17व्या क्वेश्चन मधले इथं किती स्टेटमेंट बरोबर आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं. ठीक आहे, किती नाही कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग तुम्ही बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर. आता हा करंट मधला प्रश्न आहे बघा, ठीक आहे, हा करंट मधला प्रश्न आहे. भारत रशियाकडनं जे क्रूड ऑइल आहे किंवा खनिज तेल आहे ते मोठ्या प्रमाणात विकत घेतो आहे आणि त्यासाठी एक सागरी मार्ग प्रस्थापित करणं या ठिकाणी गरजेचं होतं. त्यासाठी द ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर जो आहे तो भारत आणि रशियाच्या दरम्यान काय केला गेलाय, सुरू केला गेलेला आहे. सो या ठिकाणी जपान दिलं होतं, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. त्याच्यानंतर हा जो रूट आहे तो बेसिकली काय करणार आहे, इंडिया आणि रशियामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी करणार आहे, जेणेकरून काय होईल, तर ज्या शिप्स असतील क्रूड ऑइल घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या त्यांच्या लागणारा जो वेळ आहे तो त्या ठिकाणी कमी होईल. आणि तिसरं बघा, मेजर ईस्टर्न इंडियन पोर्ट्स. आता भारतामधले पूर्व किनारपट्टीवरचे जेही महत्वाचे बंदर आहे हे सगळे महत्वाचे बंदर काय करणार आहेत त्या ठिकाणी, तर महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. मग इथे सगळ्या बंदरांची नावं दिलीत बघा, चेन्नई, पॅराद्वीप, विशाखापट्टणम, तुतीकोरीन, इन्नोर अँड कोलकाता. सो थर्ड स्टेटमेंट इज राईट. मग पुढीलपैकी कुठले विधान बरोबर आहे, तर फक्त आणि फक्त तिसरे विधान बरोबर आहे. ठीक आहे. सो इथे जपान आल्यामुळे काय झालं, तर पहिले 2 स्टेटमेंट तुमचे चुकले. तिथं काय पाहिजे होतं,
तिथे रशिया पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 18 बघा. हा जो टायडल वेव्ह जे आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, लाटा असं म्हणतो. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी या तिघांच्या ग्रॅव्हिटेशनल पूलमधून किंवा गुरुत्वाकर्षण बलातून ज्या तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी लाटा असं म्हणतो. बरोबर. मग इथं बघा, द फ्रंट ऑफ द टायडल वेव्ह कॉज अपवर्ड मुवमेंट ऑफ सी वॉटर इन वन पार्ट ऑफ द ओशियन बेसिन. ठीक आहे. जी टायडल वेव्ह असते त्याचा जो पुढचा पार्ट असतो, द फ्रंट ऑफ द टायडल वेव्ह कॉजेस अपवर्ड मुवमेंट, जी काय करते अपवर्ड म्हणजे काय, पाणी थोडं वरती उचललं जातं. टाइड्स आर शॅलो वॉटर वेव्हज बट व्हेरी लॉंग वेव्हलेंथ. इथं टाइड्सची किंवा लाटांची जी वेव्हलेंथ आहे किंवा ज्याला आपण तरंग लांबी असं म्हणतो, ती खूप जास्त असते. इव्हन इन डीप सी किंवा म्हणजेच खोल समुद्रामध्ये सुद्धा. आणि तिसरं स्टेटमेंट जे आहे, टाइड्स आर हाय वेव्हज बट विथ लो एनर्जी. ठीक आहे. तिसरं स्टेटमेंट तुमचं काय आहे, चुकीचं आहे. का चुकीचं आहे, या ठिकाणी टाइड्स आर हाय वेव्हज बट विथ लो एनर्जी व्हाईल सी वेव्हज आर लो वेव्हज. नाही, टाइड्स आर लो वेव्हज. टाइड्स काय असतात, लो वेव्हज असतात. बट विथ हाय एनर्जी, टाइड्स मध्ये काय असते, एनर्जी ही अतिशय हाय असते. व्हेरॅज वेव्हज काय असतात, या हाय असतात पण एनर्जी त्यांच्यामध्ये लो असते. म्हणून तुम्ही बघितलं असेल, टायडल एनर्जी कोणाच्या मदतीने क्रिएट केली जाते, तर टाइड्सच्या मदतीने क्रिएट केली जाते. मग या ठिकाणी जो प्रश्न क्रमांक 18 आहे, या प्रश्न क्रमांक 18चं उत्तर काय आहे, फक्त विधान 1 आणि 2 त्या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं विधान तुमचं चुकलेलं आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा. कन्सिडर द फॉलोइंग आयलँड्स. इथे तुम्हाला 4 बेटं दिलेली आहेत आणि हाऊ मेनी ऑफ दी अबोव आर ऑफ कोस्ट आयलँड. ऑफ कोस्ट म्हणजे काय, समुद्रामध्ये किंवा किनारपट्टीपासून दूर असलेले. दिवर आयलँड जे आहे गोव्यामधलं, हे नदीतलं आहे. खादीर बेट जे आहे ते कच्छ बेटावरती आहे, कच्छ द्वीपकल्पावरती आहे. रन ऑफ कच्छ मध्ये हे लोकेटेड आहे. कनिका आयलँड जे आहे ते ओरिसाच्या किनारपट्टीच्या जवळ आहे. सो हे तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि होप आयलँड जे आहे ते तुमचं कुठे आहे, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जवळ आहे. सो समुद्रामध्ये किंवा खोल समुद्रामध्ये असलेले जे बेटं आहेत त्यांना आपण ऑफ कोस्ट आयलँड असं म्हणतो. आणि हे 2 बेटं जे आहेत, कनिका आणि होप, हे तुमची ऑफ कोस्ट आहे. व्हेरॅज दिवर आणि खादीर जे आहे ते तुमचे काय आहे, इनलँड किंवा मग रिव्हराईन आयलँड आहेत. मग हा जो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 होता, त्याचं उत्तर काय आहे, तर ओनली 2. फक्त 2 या ठिकाणी बरोबर आहेत. 2 तुमच्या जोड्या चुकीच्या होत्या. प्रश्न क्रमांक 20 बघा. या ठिकाणी विथ रेफरन्स टू द सुपर मून अँड ब्लू मून कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हा सुद्धा काय आहे तुमचा प्रश्न क्रमांक 20, हा करंटवरचा प्रश्न आहे. सुपर मून आणि ब्लू मून विचारलेला आहे. व्हेन अ फुल मून ऑकर्स ॲट इट्स पेरिजी इट इज कॉल्ड अ सुपर मून. जेव्हा पौर्णिमा असते आणि सूर्य हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा त्याला आपण सुपर मून असं म्हणतो. काय, 2 कंडिशन आहे. काय म्हणतोय मी, एक तर पौर्णिमा असली पाहिजे आणि चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असला पाहिजे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, ब्लू मून डिस्क्राइब द सिच्युएशन व्हेन अ फुल मून इज सीन ट्वाइस इन अ सिंगल मंथ. एकाच महिन्यात जर का 2 पौर्णिमा आल्या, तर त्याला आपण ब्ल्यू मून असं म्हणतो. खरं तर त्याच्या रंगाशी काही संबंध नाहीये. म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की याचा रंग निळा असेल, पण तसं काहीही नाहीये. लक्षात ठेवा. ओके, चला पुन्हा एकदा सांगतो बघा. या ठिकाणी लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 20 जो तुम्हाला या ठिकाणी विचारला होता त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट होत्या. एक होती सुपर मून आणि दुसरी आहे ब्ल्यू मून. या दोन्ही संकल्पना नेहमी चर्चेमध्ये असतात. आधी इथं काय म्हटलं होतं की सुपरमून काय आहे, तर सुपरमून हा जेव्हा पृथ्वी ही अगदी जवळ असते कोणाच्या, चंद्राच्या. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि चंद्र काय असतो त्या दिवशी, पौर्णिमेचा असतो. सो पौर्णिमा असली पाहिजे आणि चंद्र पृथ्वीच्या एकदम जवळ असला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, सुपरमून असं म्हणतो. व्हेरॅज एकाच महिन्यामध्ये जर का 2 वेळा पौर्णिमा येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ब्ल्यू मून असं म्हणतो. आणि ब्ल्यू मूनचा रंगाशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचे दोघंही स्टेटमेंट बरोबर आहे. या टाईपचे क्वेश्चन जे आहे ते करंटमध्ये नेहमी असतात आणि ते आयोगाने विचारलेले सुद्धा आहेत. सो मग बघा, दोघी स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे इथं उत्तर काय आहे, बोथ 1 and 2. चला क्वेश्चन नंबर 21. Which one of the following groups of states accounts for about 90% of annual coal production in India? एकदम सिंपल क्वेश्चन आहे.
पुढीलपैकी कोणत्या राज्यांचा समूह हा भारतामध्ये सगळ्यात जास्त दगडी कोळशाचं उत्पादन करतो? आता सगळ्यांना माहित आहे झारखंड आणि ओरिसा आणि छत्तीसगड हे 3 राज्य सगळ्यात जास्त दगडी कोळशाचं उत्पादन करतात. त्याच्यानंतर मध्य प्रदेश पण आहे आणि तामिळनाडू पण आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये पण मोठ्या प्रमाणात काय होतं, दगडी कोळसा होतो. पण तामिळनाडू मधला जो आहे तो प्रामुख्याने लिग्नाइट प्रकारचा आहे. राहील लक्षामध्ये. चला क्वेश्चन नंबर 22 बघा या ठिकाणी. with reference to scales used to measure magnitude and intensity of earthquake, which of the following statement is are correct? कोणते स्टेटमेंट बरोबर आहे ह्या तुम्हाला या ठिकाणी विचारलं होतं. तर अर्थक्वेक म्हणजेच काय, भूकंप मोजण्यासाठी आपण 2 प्रकारचे स्केल वापरतो. एक असते रिश्टर स्केल आणि दुसरी असते तुमची मर्केली स्केल. मग या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं, पहिलं जे आहे रिश्टर स्केल काय वापरली जाते, तर अर्थक्वेकची जी मॅग्निट्यूड आहे, जी ताकद आहे, ती मॅग्निट्यूड मोजण्यासाठी या ठिकाणी रिश्टर स्केल वापरली जाते. व्हेअर ॲज मर्केली स्केल जी आहे ती फ्रिक्वेन्सी नाही तर ती इंटेन्सिटी मोजण्यासाठी वापरली जाते. इंटेन्सिटी. म्हणून या ठिकाणी जे 22वा प्रश्न आहे त्याच्यातलं जे दुसरं स्टेटमेंट आहे ते तुमचं रॉंग आहे. मग या ठिकाणी उत्तर काय होऊन जातं तुमचं 1 ओनली. ओके. क्वेश्चन नंबर 23 बघा. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. इथे एका बाजूला तुम्हाला समुद्र किनाऱ्याचा प्रकार दिलाय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय दिलं आहे, तर त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. सगळ्यात पहिले रिया प्रकारची किनारपट्टी कोणाला म्हणतो आपण, ज्या ठिकाणी काय झालं आहे तर अनग्लेशिएटेड रिव्हर व्हॅलीज सबमर्ज झालेल्या आहेत. म्हणजे काय, तर जिथे नदी समुद्रात जाऊन मिळते तो भाग अगदी खाली खचलेला आहे. अशा ठिकाणी जी किनारपट्टी तयार होते त्याला रिया किनारपट्टी असं म्हणतो. आणि भारताच्या पश्चिमेची जी किनारपट्टी आहे ती रिया किनारपट्टी या ठिकाणी आहे. सो पहिली किनारपट्टी इथं पहिली जोडी अगदी व्यवस्थित लागलेली आहे. दुसरं बघा फियॉर्ड्स. आता याच्यावरती मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे बघा GS1 मध्ये. सो फियॉर्ड्स काय असतात, क्रिएटेड व्हेन ग्लेशियर्स रिट्रीट लिव्हिंग बिहाइंड यू शेप व्हॅलीज. जेव्हा ग्लेशियर्स वितळतात, वितळल्यानंतर ते मागे मागे सरकत जातात आणि त्यांनी जी व्हॅली तयार केलेली असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी आतपर्यंत येतं, त्याला आपण काय म्हणतो फियॉर्ड कोस्ट असं म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी जी दुसरी जोडी आपण लावलेली आहे ती योग्य जुळालेली नाही. आणि डल्मेशियन कोस्ट कोणाला म्हणतो आपण, तर ज्या किनारपट्टीला अशी समांतर काय असतात तर बेटांची रांग असते त्याला आपण त्या ठिकाणी डल्मेशियन कोस्ट असं म्हणतो. सो या ठिकाणी तिसरा पर्याय पण तुमचा चुकीचा आहे. मग इथे विचारलं होतं तुम्हाला हाऊ मेनी ऑफ दी पेअर्स, म्हणजे किती जोड्या या योग्य जुळालेल्या आहेत. मग तुम्ही जर का बघितलं तर फक्त एकच जोडी या ठिकाणी योग्य जुळालेली आहे. पुढचं बघा. विथ रेफरन्स टू ओशन ट्रेंचेस अँड देअर लोकेशन. ओशनोग्राफीवरचा प्रश्न आहे की एका बाजूला तुम्हाला ओशन ट्रेंच दिली आहे, दुसऱ्या बाजूला काय दिले त्याचं लोकेशन, त्याचं स्थान दिलेलं आहे आणि विचारलंय की हाऊ मेनी ऑफ द अबोव, वरीलपैकी किती जोड्या योग्य जुळालेल्या आहेत असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. किती जोड्या. सो सगळ्यात पहिले आपल्याला काय विचारलं होतं या ठिकाणी बघा, मरियाना ट्रेंच. ओके. हां, सगळ्यात पहिल्यांदा विचारली तुमची मरियाना ट्रेंच. साऊथ पॅसिफिक मधले, साऊथ पॅसिफिक मध्ये आहे का मरियाना ट्रेंच? नाही. ती कुठे आहे, साऊथ किंवा दक्षिण हिंदी महासागरात आहे. सो पहिली जी पेअर आहे तुमची चुकीची आहे. टोंगा ट्रेंच कुठे आहे, तर ती तुमची आहे सेंट्रल साऊथ पॅसिफिक मध्ये. कुठे आहे, सेंट्रल साऊथ पॅसिफिक मध्ये. फिलिपिन्स ट्रेंच कुठे आहे, ही सुद्धा तुमची नॉर्थ पॅसिफिक मध्ये आहे, साऊथ पॅसिफिक मध्ये नाही. सो दुसरी पेअर तुमची चुकीची आहे. चौथी क्युरेल ट्रेंच कुठे आहे, ऑफ शाकलिन किंवा कामचाटका आयलँड. ठीक आहे, सॉरी इथे साऊथ नाही, सॉरी पॅसिफिक मध्येच आहे, नॉर्थ पॅसिफिक मध्ये आहे. मरियाना ट्रेंच सॉरी पॅसिफिक मध्ये आहे, नॉर्थ पॅसिफिक मध्ये आहे. आणि क्युरेल जी आहे ही पण तुमची पॅसिफिक मध्ये आहे, पण कुठे तर जपानच्या जवळ ही ट्रेंच तुम्हाला बघायला मिळते. फिलिपिन्स जी आहे ती तुमची नॉर्थ पॅसिफिक मध्ये आहे. ठीक आहे, इथे लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त दुसरी आणि चौथी जोडी जी आहे ती तुमची बरोबर होती. ओके. मग हाऊ मेनी, तर फक्त आणि फक्त 2 जोड्या या ठिकाणी तुमच्या व्यवस्थित जुळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक जो 24 आहे त्याचं उत्तर आहे तुमचं दुसरं. ओके. पुढचा प्रश्न. इथे महासागराची जी क्षारता असते, ठीक आहे, सलायनिटी जी आहे ओशियन्सची, त्या सलायनिटी बद्दलचा प्रश्न आहे ओशनोग्राफीवरचा. व्हॉट आर दी मेन सोर्सेस अँड प्रोसेसेस ऑफ ओशनिक सलायनिटी. महासागराची जी क्षारता आहे ती वाढण्यामागची कारणं कुठली कुठली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हटलं होतं केमिकल वेदरिंग, रासायनिक विदारण ज्याला आपण म्हणतो, पहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर डिगेसिंग बाय द अर्थ बाय
अंडर सी व्होल्कॅनिक इरप्शन, व्होल्कॅनोचे जे अंडर सी इरप्शन्स होतात त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअर अँड बायोलॉजिकल इंटरॅक्शन, हवेमुळे बऱ्याच वेळेला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जे क्षार आहेत ते वाहून नेले जातात. ओके, त्यामुळे तिघही सोर्सेस हे ओशनिक सलायनिटीचे आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर या ठिकाणी आहे. ठीक आहे, टी ने पर्याय क्रमांक 1, 1, 2 and 3. ओके, चला पुढचं क्वेश्चन नंबर 26 बघा. इथे व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ सोलर इन्सोलेशन ऑफ अर्थ. या ठिकाणी पृथ्वीवरती जे सूर्याची किरणं येतात ती संपूर्ण पृथ्वीवरती सारखी येत नाही, त्याच्यामुळे पृथ्वीवरचं जे तापमानाचं वितरण आहे ते कसं आहे, सारखं नाहीये. मग कुठले कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे या डिस्ट्रीब्युशनसाठी? अँगल ऑफ द सनरेज ऑर द अल्टिट्यूड ऑफ द सन. ठीक आहे, सूर्यकिरणांचा जो कोन आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ द डे ड्यू टू अपरेंट मुवमेंट ऑफ सन. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे काय होतं, 6 महिने उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेकडे असतो झुकलेला, तर 6 महिने दक्षिण गोलार्ध हा सूर्याकडे झुकलेला असतो. डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जे अंतर आहे ते सारखं नाहीये, लक्षात घ्या. आणि चौथं जे कारण आहे ते ग्रॅव्हिटेशनल पूल. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पूलचा काही संबंध नाही. सो या ठिकाणी पृथ्वीच्या क्षितिज समांतर तापमानाच्या वितरणावरती हे सगळे वरचे घटक काय करतात, परिणाम करतात. 1, 2 and 3 राहील लक्षामध्ये. सो 26वा जो प्रश्न आहे त्याचा आहे या ठिकाणी उत्तर क्रमांक 1. ओके, चला पुढचं बघूया. 27 अगदी छान प्रश्न होता. जी सघन शेती आहे बघा, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. ओके, बघा, व्हाय साऊथ ईस्ट एशिया इज द लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पिझंट पॉप्युलेशन ॲट द ग्लोबल स्केल. ठीक आहे, जो कृषी संबंधित वर्ग आहे तो कृषी संबंधित वर्ग हा साऊथ ईस्ट एशियामध्ये मोठ्या प्रमाणावरती का कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. इथे तुम्हाला काय केलं होतं, विचारलेलं होतं की त्यांची लोकसंख्या तिथे का जास्त आहे, कारण की त्या ठिकाणी काय केले जाते, इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग केली जाते. सघन शेती आपण किंवा ज्याला मराठीत निर्वाह शेती असं म्हणतो ते इथं या ठिकाणी केलं जातं. निर्वाह शेतीमध्ये काय असतं, कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घ्यायचं असतं, कारण की लोकसंख्या तिथे काय असते, अतिशय दाटीवाटीची असते. लक्षात घ्या. इव्हन साऊथ ईस्ट एशियामध्ये तुम्हाला ही शेती बघायला मिळते का, फिलिपिन्स असेल किंवा मग इंडोनेशिया असेल. आणि बऱ्याच वेळेला ही जी शेती आहे ती पर्वतांच्या उतारावरती सुद्धा केली जाते. ठीक आहे, ओके, चला पुढचं बघा. इंडिया स्टील इंडस्ट्री, भारतातल्या इंडस्ट्रीजवरचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. ओके, आणि विचारलं होतं की याच्यातलं जे चुकीचं स्टेटमेंट आहे इज नॉट करेक्ट. 4 स्टेटमेंटमधलं कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे असं या ठिकाणी विचारलं होतं. पहिलं स्टेटमेंट बघा की भारतातली जी आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे, वन ऑफ द बेसिक अँड हेवी इंडस्ट्री, काय आहे, भारतातली अत्यंत महत्वाची ही काय आहे तर इंडस्ट्री आहे. इंडिया इज द 4th लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ क्रूड स्टील. 4th लार्जेस्ट नाहीये, भारत हा 2nd लार्जेस्ट कंट्री आहे. लक्षात ठेवा. कशाचा, तर जे क्रूड स्टील कच्चं लोखंड प्रोड्यूस केलं जातं त्याच्यामध्ये आपण जगात 2ऱ्या क्रमांकावरती आहोत. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. ओके, सो या ठिकाणी 28व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर दुसरं आहे. 29वा प्रश्न बघा, अगदी सुंदर क्वेश्चन होता ह्युमन जॉग्राफीवरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. लोकसंख्येचा जो बदल होण्याचा कालखंड आहे, ट्रान्झिशन. ठीक आहे, मोठं काय होणार असतं, बदल होणार असतो. ओके, हाय डेथ रेट टू लो डेथ रेट, अचानकपणे बघा, जास्त लक्षात घ्या, जास्त मृत्यूदर आणि त्याच्यानंतर जास्त जन्मदर, याच्यापासून कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदर हा जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक ट्रान्झिशन. ओके, हा, मग या ठिकाणी जर का तुम्ही पर्याय बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतो. असा कालखंड कधी आहे तुम्ही जर का बघितलं, एक 80s 90sच्या जवळपास काय होता, आपल्या इथं मृत्यूदर पण जास्त होता आणि त्याच्यानंतर जन्मदर पण खूप जास्त होता. आपल्या आजी आजोबा बघा तुम्ही सगळ्यांना, किंवा आपले आई वडील बघा, 6-6, 7-7, 8-8 भाऊ बहिणी असायचे. आता तसं आहे का नाही, त्यांच्या काळात जन्मदर पण जास्त होता आणि मृत्यूदर पण तेवढाच होता. आता तसं आहे का, नाही. आता जन्मदर पण कमी झालाय आणि मृत्यूदर सुद्धा कमी झालेला आहे. बघा, क्वेश्चन नंबर 30 मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं रे या ठिकाणी, तर विच ऑफ द फॉलोइंग कंट्री डझंट फॉर्म बॉर्डर विथ रेड सी. लाल समुद्राला पुढीलपैकी कुठल्या देशाची सीमा लागत नाही. साऊथ सुदान, इथिओपिया, त्याच्यानंतर इरिट्रिया आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे जिबुती. ओके, लक्षात घ्या. तर या ठिकाणी इथिओपिया जी आहे, इथिओपियाची सीमा जी आहे ती त्या ठिकाणी रेड सीला लागत नाही. इज दॅट क्लिअर.
ओके, पुढचं बघा क्वेश्चन नंबर 31. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. जोड्या दिल्या आहेत तुम्हाला, एका बाजूला ओर दिले आणि एका बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी मेटल्स दिलेले आहेत. ओके, पहिलं दिलंय तुम्हाला लिमोनाइट. आता लिमोनाइट काय आहे, कॉपरचं आहे का, ओर नाही, हे कोणाचं आहे, आयरनचं आहे. आणि चाल्कोपायराइट कोणाचं आहे, तर हे तुमचं कॉपरचं आहे. बॉक्साईट ॲल्युमिनियम आणि मोनोझाईट युरेनियम. त्याच्यामुळे किती जोड्या योग्यपणे जुळलेल्या आहेत, तर फक्त 2 जोड्या या ठिकाणी जुळलेल्या आहेत, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 32 बघा. Consider the following statements. Statement 1 and Statement 2. National resources are those resources that exist in a region and can also be used. हे तुम्हाला नॅशनल रिसोर्सेसची डेफिनेशन दिली की दिलेल्या भागामध्ये जर का ते असतील, ठीक आहे, दोज रिसोर्सेस एक्झिस्ट इन अ रिजन दॅट कॅन ऑल्सो, आपण जे भविष्यात वापरू शकतो. आणि स्टेटमेंट 2, द डेव्हलपमेंट ऑफ अँड ॲक्च्युअल नॅचरल रिसोर्स डिपेंड्स अपॉन द टेक्नॉलॉजी अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या ठिकाणी तुम्हाला दिलेले जे दोघंही स्टेटमेंट होते ते काय होते, अगदी बरोबर होते. क्लियर आहे तुम्हाला. ओके, सो बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. अँड 2 एक्सप्लेन स्टेटमेंट. ठीक आहे, एखाद्या राज्याच्या सीमेमध्ये असलेले जे रिसोर्सेस आहे ते नॅशनल रिसोर्सेस असतात आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि टेक्नॉलॉजी याच्यावरती काय ठरणार असतं, डेव्हलपमेंट ऑफ अन ॲक्च्युअल नॅचरल रिसोर्स. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 32 बघा. जे जगातले जे अर्थक्वेक रिजन्स आहेत त्या अर्थक्वेक रिजन्सवरचा हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. काय प्रश्न आहे बघा. विच ऑफ द अबोव रिजन्स हॅव बीन कॅरेक्टराइज्ड बाय लार्जर अर्थक्वेक्स अँड फॉर्म द पार्ट ऑफ द मिड कॉन्टिनेंटल सिस्मिक बेल्ट. ओके, मिड कॉन्टिनेंटल सिस्मिक बेल्ट आपण कशाला म्हणतो, युरोपमध्ये अगदी पश्चिमेकडे, ठीक आहे, युरोप आणि एशिया कनेक्टेड आहेत, दोघेही खंड एकमेकाला लागून आहेत. सो युरोपमध्ये पश्चिमेपासून तर अगदी पूर्वेकडे आशिया खंडामध्ये जो मधला याचा बेल्ट आहे, कारण तर घडीच्या पर्वताचा जो एक पट्टा आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी मिड कॉन्टिनेंटल सिस्मिक बेल्ट. ओके, पश्चिम युरोप पासून तर पूर्व एशियापर्यंत. आणि त्याच्यामध्ये मग पुढीलपैकी कुठल्या कुठल्या भागांचा समावेश होतं असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. याचं उत्तर काय आहे, 1, 2 and 3 हे तिघही. अल्पाईन माउंटेन सिस्टीम ऑफ युरोप, त्याच्यामध्ये मग आल्प्स माउंटेन आहे, त्याच्यानंतर भारतातले हिमालय पर्वत आणि चीनमधले अल्ताई शान, तिएन शान हे सगळे पर्वत. ओके, चला क्वेश्चन नंबर 34 बघा. इथे तुम्हाला एका बाजूला काय दिलंय, पास दिले आहेत, माउंटेन पास, आणि एका बाजूला तुम्हाला त्या कुठल्या स्टेटमध्ये आहे ते विचारलेलं होतं. आता ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे नथुला सिक्कीममध्ये आहे, रोहतांग पास जी आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे, फोटुला पास जी आहे ती लडाखमध्ये आहे. सो हिमाचल आणि लडाख. आणि बोमडिला कुठे आहे तुमची, तर ती आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. सो 2 पेअर जे आहेत ते तुमच्या योग्यपणे जुळलेल्या होत्या. श्रीनगरकडनं लेहकडे जाताना तुम्हाला फोटुला पास लागते, लक्षात ठेवा. सो विच ऑफ द अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच, ओनली 1 and 4. पहिली आणि चौथी जोडी अगदी योग्यपणे त्या ठिकाणी जुळलेली आहे. ओके, चला पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 35 कडे. इथे तुम्हाला काय दिले होते, इथे तुम्हाला ढगांचे प्रकार दिले, उंचीनुसार जे आपण ढगांचे प्रकार करतो बघा ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेले होते. सो जे अल्टोस्ट्रॅटस असतात ते काय आहेत, मीडियम क्लाउड्स आहेत, आणि जे अल्टोकुलुमनस आहे ते तुमचे लो क्लाउड्स आहेत. इथं काय केलं होतं, अल्टरनेट केलं होतं. सो अल्टोस्ट्रॅटस जे असतात ते मध्यभागामध्ये असतात, व्हेरॅज अल्टोकुमुलस जे असतात ते अतिशय जवळ असतात. आणि सिरस जे आहे ते हाय क्लाउड्स आहे, अगदी उंचावरती जे पांढरे पांढरे दिसतात तुम्हाला त्यांना आपण सिरस क्लाउड्स असं म्हणतो. सो हाऊ मेनी, अगेन ओनली 1. फक्त एकच जोडी तुमची या ठिकाणी योग्य जुळलेली आहे आणि ती आहे तुमची प्रश्न क्रमांक 35. क्लिअर आहे. ओके, चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 36 कडे. द आल्प्स माउंटेन, आल्प्स पर्वतरांग जी आहे त्याच्याबद्दल प्रश्न होता. आणि आल्प्स पर्वतरांगेचा विस्तार हा पुढीलपैकी कोणकोणत्या देशांमध्ये पसरलेला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं होतं. कोणकोणत्या देशांमध्ये आल्प्स पर्वतरांगेचा प्रसार आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्ही अल्बानिया, लिचेस्टाईन, ऑस्ट्रिया, बेसिकली ही 1200 किलोमीटरची एक रांग आहे जी एकूण 8 देशांमधून गेलेली आहे. आणि इथं पर्यायामध्ये तुम्हाला किती स्टेटमेंट कंट्रीज दिल्या होत्या, इथे पर्यायामध्ये तुम्हाला 5 कंट्रीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर अल्बानिया आणि स्पेन या 2 देशांमध्ये त्याचा विस्तार नाहीये. सो लिचेस्टाईन, ऑस्ट्रेलिया आणि स्लोवेनिया म्हणजे 2, 3 आणि 4 तुम्ही जर काय ठिकाणी बघितलं, ठीक आहे, सॉरी
2, 3 आणि 5, 4 नाही, स्पेन नाहीये. पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. ओके. याच्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले कंट्रीज आहे? स्वित्झर्लंड आहे, त्याच्यानंतर इटली आहे, इटलीमध्ये पण आहे, स्वित्झर्लंडमध्ये पण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 37 बघा. 37, सुनामी लहरी ज्या असतात या सुनामी लहरी किनारपट्टीच्या भागामध्ये व्हाय डज सुनामी कॉजेस लार्ज स्केल डिस्ट्रक्शन अलॉंग द शोर्स अँड नॉट द शिप्स इन द हाय सीज. ठीक आहे, समजून घ्या की सुनामी लहरी ज्या असतात त्या सुनामी लहरी किनारपट्टीच्या भागामध्ये मोठं नुकसान करतात, पण खोल समुद्रामधले जहाज जे असतात त्यांना मात्र या ठिकाणी कुठलंही नुकसान होत नाही. असं का असतं? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? वेवलेंथ ऑफ द सुनामी रिड्युसेस व्हेन इट अप्रोचेस द शोर. जी तरंग लांबी आहे ती तरंग लांबी कमी होते आणि तरंग लांबी कमी झाल्यामुळे काय होऊन जातं? तर वेवची उंची वाढून जाते. कुठे? किनारपट्टीच्या जवळ. त्याच्यामुळे या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं त्याचं उत्तर पहिलं आहे. पुढचं अत्यंत सोपा प्रश्न होता. फॉर्मोसा स्ट्रेट पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे. ही फॉर्मोसा स्ट्रेट जी आहे ती कुठल्या 2 भागांना किंवा समुद्रांना जोडते? तैवानच्या जवळ ही स्ट्रेट आहे, तिला तैवान स्ट्रेट असं सुद्धा म्हटलं जातं. ईस्ट चायनाची सी आणि साऊथ चायना सी म्हणजे पूर्व चीनचा समुद्र आणि दक्षिण चीनचा समुद्र या दोघांनाही ही स्ट्रेट जोडण्याचं काम करते. पुन्हा 39 एनसीईआरटी मधला प्रश्न होता. मागचा पण एनसीईआरटी मधलाच क्वेश्चन आहे, हा पण एनसीईआरटीतलाच क्वेश्चन आहे की अरल सी जो आहे तो कुठल्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पण सगळ्यांना माहित आहे कझाकिस्तान आणि त्याच्यानंतर उझबेकिस्तान. पर्याय क्रमांक सी. क्वेश्चन नंबर 40 बघा. वनुआतू. आता हा काय आहे? एकदम छोटासा देश आहे बघा. नुकताच इथं काय झाला? मोठा भूकंप झाला. सो हा जो प्रश्न क्रमांक 40 आहे हा तुमचा करंट वरचा प्रश्न आहे. काय आहे? करंट वरचा. ओके. साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये दक्षिणेकडे काय आहे? तर वेगवेगळे ग्रुप्स आहेत. पॉलिनेशिया, मेलेनेशिया, ठीक आहे, हा मॅक्रोनेशिया. सो या 3 ग्रुप्स पैकी जर का तुम्ही बघितलं तिथे एक कंट्री आहे, या कंट्रीजला त्यांनी क्लासिफाय केले बेसिकली. सो वनातू इज अ साऊथ पॅसिफिक ओशन आयलँड नेशन. दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये हा एक छोटासा आयलँड कंट्री आहे. हा कुठं आहे? याचं स्थान दिलं आहे ईस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आहे, त्याच्यानंतर न्यू कॅलेडोनियाच्या नॉर्थ वेस्टला आहे, त्याच्यानंतर फिजीच्या पश्चिमेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर वनातू इज लोकेटेड इन द रिजन नोन ॲज पॉलिनेशिया. नाही, पॉलिनेशियामध्ये नाही, हा आहे तुमचा मेलेनेशियामध्ये. ओके, लक्षात घ्या. दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये खूप छोट्या छोट्या कंट्रीज आहेत. ठीक आहे, मग या कंट्रीजचे काय केलेत तर गट केलेत, पॉलिनेशिया, मेलेनेशिया, मायक्रोनेशिया असे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो तुमचा त्या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून याचं काय होतं? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं या ठिकाणी सी, 1 and 2. ओके. चला पुढचा बघा. अरेंज द फॉलोइंग क्रूड ऑइल रिफायनरीज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. भारतामधल्या ज्या खनिज तेलाच्या शुद्धीकरण प्रकल्प आहेत त्यांना पूर्वेकडून पश्चिमेकडे अरेंज करा. आता मथुरा कुठे आहे? यूपी मध्ये आहे. भटिंडा पंजाबमध्ये आहे. कोयाली आणि जामनगर तुमचं गुजरातमध्ये आहे. सो सगळ्यात ईस्टकडे कोण आहे? मथुरा. मथुराच्या थोडं बाजूला आलं की इकडच्या बाजूला कोण आहे तुमचं? तर ते आहे भटिंडा. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं आत इकडे आला तर कोयाली आणि त्याच्या थोडं अजून इकडच्या बाजूला आलं तर मग कोण आहे तुमचं? जामनगर. क्लिअर आहे? मग बघा, मथुरा, भटिंडा, कोयाली आणि त्याच्यानंतर इथे जामनगर. मग पर्याय क्रमांक काय आहे? 1, 3, 2 आणि 4. क्लिअर. चला यादी दिली बघा तुम्हाला. भारतामध्ये जे खनिज तेलाचे शुद्धीकरण प्रकल्प आहेत त्या सगळ्यांची. कन्व्हेक्शनल रेनफॉल ज्याला आपण काय म्हणतो? आरोह प्रकारचा पाऊस असं म्हणतो. जिथं प्रचंड तापमान आहे तिथं तापमानामुळे पाण्याच्या याची वाफ होते, वाफ वरती जाते, वरती जाऊन कंडेन्सेशन होतं आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. सो अगदी सिंपल फेनॉमिना आहे. या फेनॉमिनामुळे म्हणजे तापमान वाढून पाण्याची वाफ वरती उचलली जाते, कंडेन्सेशन होऊन जो पाऊस पडतो त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शनल रेनफॉल असं म्हणतो. आणि त्याच्या संबंधी इथं काय दिले होते? 4 स्टेटमेंट दिले होते. कन्व्हेक्शनल रेनफॉल ऑकर्स ओनली इन ट्रॉपिकल रिजन. इथं संपला विषय. ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट. फक्त फ्रिजिड झोनमध्ये आपल्याला कन्व्हेक्शनल रेनफॉल बघायला मिळत नाही. द कन्व्हेक्शनल रेनफॉल इन द इक्वेटोरियल रिजन इज अ डेली रेग्युलर फीचर. विषुवृत्तीय प्रदेशामध्ये विषुवृत्ताच्या जवळ हा रोजच काय असतो? पडत असतो. इट ऑकर्स थ्रू थिक डार्क अँड एक्सटेन्सिव्ह क्युम्युलोनिंबस क्लाउड. कुठल्या ढगांपासून मिळतो? तो क्युम्युलोनिंबस ढगांपासून पडतो. आणि हा जो पाऊस आहे हा डेझर्ट्समध्ये काय असतो? इरेग्युलर. डेझर्ट्समध्ये हा शक्यतो पडत नाही. कुठला? कन्व्हेक्शनल प्रकारचा रेनफॉल. लक्षात ठेवा, कारण की तिथं जास्त हवेचा दाब असतो. लक्षात ठेवा. ओके. सो विच ऑफ दी अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक 2
आणि 4 जो आहे तुमचा, सॉरी 2 आणि 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा. एका बाजूला तुम्हाला डॅम दिले आणि एका बाजूला तुम्हाला काय दिली होती, तर नदी दिलेली होती की कुठला डॅम कुठल्या नदीवरती आहे. ओके. हा, गोविंद सागर डॅम जो आहे तो सतलज नदीवरती आहे. भाकरानंगल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो पहिली पेर या ठिकाणी तुमची बरोबर आहे. दुसरी पेर बघा, महाराणा प्रताप सागर जो आहे तो कुठे आहे, बियास नदीवरती आहे. ओके. हा, त्याच्यानंतर चमेरा डॅम जो आहे बघा तिसऱ्या क्रमांक, सो दुसरी जोडी तुमची चुकली. जो तिसरा डॅम आहे आपला तो कुठे आहे, रावी नदीवरती आहे बघा, चमेरा डॅम रावी. दुसरी जोडी पण चुकली. आणि तिसरा जो आहे तुमचा गांधी सागर डॅम तो कुठे आहे, महाराणा सागर गांधी सागर, ठीक आहे, हा तुमचा चंबळ नदीवरती आहे. लक्षात ठेवा. ओके. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं फक्त आणि फक्त एकच जोडी तुमची अगदी व्यवस्थित जुळलेली आहे. हा, पर्याय क्रमांक 3 वन ओनली. कन्सिडर द फॉलोइंग. आता हा एनसीआरटी मधला प्रश्न आहे की भारतातलं जे कर्कवृत्त आहे ते पुढीलपैकी कुठल्या भागातून गेलं आहे. माळव्याच्या पठारातून गेलंय का, हो गेलं आहे. रन ऑफ कच्छ, छोटा नागपूर प्लॅटू आणि लोअर गंगेटिक प्लेन्स. आता लोअर गंगेटिक प्लेन्स म्हणजे कोण रे, तर वेस्ट बेंगॉल. लक्षात ठेवा. इव्हन छोटा नागपूरच्या पठाराचे 2 भाग कोण करतं, कर्कवृत्त करतं. ठीक आहे. तिथून वाहणारी सुवर्णरेखा नदी रन ऑफ कच्छ मधनं गेलंय का, हो रन ऑफ कच्छ मधनं पण हे गेलेलं आहे. माळव्याच्या पठारावरून गेलंय का, हो गेलेलं आहे. सो ऑल 4 याचा आन्सर आहे. आतापर्यंत आयोगाने काय विचारले, स्टेट विचारले, सिटीज विचारलेले आहेत. ओके. हा, आपल्याला थोडं पुढे जाऊन याचा काय करावं लागेल, तर विचार करावा लागेल. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर जो 44 आहे त्याचा क्वेश्चन आन्सर होतं 4. राईम म्हणजे काय रे, जो घनीभूत दवबिंदू आहे, जो स्थायू झालेला असतो, दवबिंदू ज्या गोठतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, राईम असं म्हणतो. इट इज अन ओपेक कोटिंग ऑफ टायनी व्हाईट ग्रॅन्युलर आईस पार्टिकल्स कॉज बाय रॅपिड फ्रीजिंग ऑफ सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट्स ऑन इम्पॅक्ट विथ अन ऑब्जेक्ट बिलो फ्रीजिंग पॉईंट. ज्या तापमाने फ्रीजिंग पॉईंट पण खाली गेलेलं असतं तेव्हा जो रॅपिड चेंज होतो कशामध्ये, तर वॉटर ड्रॉपलेट्समध्ये, त्याला आपण राईम असं म्हणतो बघा. ठीक आहे. पहिलं ज्याचं उत्तर आहे. 46 स्वेल वेव्स काय असतात. स्वेल वेव्ह बद्दल तुम्ही आय होप की ऐकलं असेल. ठीक आहे. अचानकपणे वेदर कंडिशन्समुळे जेव्हा अचानक मोठ्या लाटा, आता ह्या सुनामी नसतात, लक्षात घ्या. काय होते अचानक, जसं की सायक्लोन आलंय, सायक्लोनमुळे किनारपट्टीवरती काय होतात, मोठ्या मोठ्या लाटा येऊन धडकतात. सो अशा तात्पुरत्या ॲटमॉस्फेरिक किंवा वेदर कंडिशन्समुळे जेव्हा अशा मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, स्वेल वेव्स असं म्हणतो. ठीक आहे. त्यांनाच काय म्हटलं जातं, कलक कडल वेव्स इन इंडिया. ठीक आहे. केरळमधले जे फिशरमॅन्स आहेत किंवा जे मासे पकडणारे लोक आहेत ते त्याला काय म्हणतात, कलक कडल असं म्हणतात. सो या ठिकाणी जो 46 आहे त्याचं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं बरोबर आहे. अँड दे आर युजली क्रिएटेड बाय विंडस्टॉर्म्स ऑर अदर वेदर सिस्टीम. ठीक आहे. मोठमोठे जे सायक्लोन्स वगैरे येतात त्यांच्यामुळे ते तयार होत असतात. सो बोथ 1 and 2 आर ओके और करेक्ट. क्वेश्चन नंबर 47 कन्सिडर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. इथं भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल आहे त्यातल्या एका प्रकारच्या सॉईलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की ही जी सॉईल आहे, दिस सॉइल्स हॅव कम इन टू एक्झिस्टन्स ड्यू टू वेदरिंग ऑफ एन्शियंट क्रिस्टलाइन अँड मेटामॉर्फिक रॉक्स. ठीक आहे. जे रूपांतरित खडक आहे आणि एन्शियंट जे क्रिस्टलाइन खडक आहे, ठीक आहे, कण्याचे खडक, त्यांच्यापासून ही सॉईल तयार झाली आहे. आणि या सॉईलने जवळजवळ किती, तर 3.5 लाख स्क्वेअर किलोमीटर आणि संपूर्ण भारतात 10.6% भाग व्यापलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो साऊथ बिहारचा पार्ट आहे हा या सॉईलने ऑक्युपाय केलेला आहे. तर ती सॉईल कुठली आहे, ती आहे तुमची रेड सॉईल. पुढचं बघा 48 विच ऑफ द फॉलोइंग टायफून हॅज कॉस्ट सिव्हिअर डॅमेज अक्रॉस. आता 2024 मध्ये आलं होतं आणि याचं नाव आहे टायफून यागी. पुन्हा करंटचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 49 बघा, विथ रेफरन्स टू श्रीविजयापुरम. करंटचाच प्रश्न आहे. अंदमान निकोबार बेट समूहाची राजधानी आहे, त्याचं नाव आता बदललेलं आहे आणि काय केलेलं आहे, तर विजयपुरम केलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. पण सेकंड स्टेटमेंट जे आहे, तुम्ही जर का नकाशामध्ये बघितलं तर पोर्ट ब्लेअर काय होतं, तर पूर्व किनारपट्टीला आहे. लक्षात घ्या. इथे तुम्हाला वेस्ट कोस्ट म्हटलं असल्यामुळे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते तुमचं काय ठरतं, चुकीचं ठरतं. ओके. त्याच्यामुळे काय आहे, पर्याय क्रमांक 1 वन ओनली. पुढचं बघा
50. अपहेलियॉन आणि अपहेलियॉन, ठीक आहे. पृथ्वी सूर्यापासून सगळ्यात दूर असते आणि पृथ्वी सगळ्यात जवळ असते सूर्यापासून. त्यांना आपण काय म्हणतो? अपहेलियॉन आणि पेरिहेलियॉन असं म्हणतो. आता जनरली पुस्तकात काय दिले, या ज्या डेट्स असतात त्या फिक्स एक 6 जुलै किंवा 5 जुलै डेट दिली आणि 3 जानेवारी डेट दिली, पण खरं तर या तारखा फिक्स नसतात बघा. अपहेलियॉन कशाला म्हणतो आपण? रेफर्स टू द पॉइंट अर्थ ऑर्बिट व्हेन इट इज फारदेस्ट. सूर्यापासून पृथ्वी सगळ्यात दूर असते तेव्हा त्याला आपण अपहेलियॉन म्हणतो, ठीक आहे. आणि ही कंडिशन जुलै महिन्याच्या जवळपास वगैरे असते असं त्यांचं म्हणणं आहे. सेकंड, ह्या ज्या डेट्स आहेत त्या काय असतात तर फिक्स नसतात, लक्षात घ्या. आणि तिसरं आहे तुमचं पेरिहेलियॉन, जेव्हा काय असते पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते. 1, 2 and 3 तिघे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. सो जेव्हा पृथ्वी सूर्यापासून एकदम दूर आहे ते आहे अपहेलियॉन. आणि पेरिहेलियॉन म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ आहे. त्यांच्या तारखा ज्या दिल्या त्या अप्रॉक्सिमेट दिल्या, जानेवारी आणि जुलै, ठीक आहे. हा, पण त्याच तारखेला अपहेलियॉन आणि पेरिहेलियॉन होईल हे सांगता येत नाही, ठीक आहे. चला, हे झाले आपल्या जॉग्राफीचे क्वेश्चन्स. आपण पुढे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स बघूयात. या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर 51 दिलाय बघा, COP29 जी अझरबैजानमध्ये बाकू या ठिकाणी झाली होती 2024 मध्ये, त्याच्यावरचा हा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि बेसिकली तुम्हाला या ठिकाणी 4 क्वेश्चन दिलं होतं आणि विचारलं होतं की सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. ओके, मग बघा द न्यू कलेक्टिव्ह. आता ही जी COP29 झाली त्याचे वेगवेगळे आउटकम्स आहेत, ठीक आहे. मग हे सगळे तुम्हाला इथे दिले होते. द न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल ट्रिपल्स द अॅन्युअल क्लायमेट कमिटमेंट फ्रॉम डेव्हलप कंट्रीज टू $300 बिलियन बाय 2035. नाही, हे 2035 पर्यंत फंडिंग जे होतं ते आपल्याला ट्रिपल करायचं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी रॉंग आहे. दुसरं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे बघा. जे बाकू या ठिकाणी फायनान्स करण्यासाठी जे गोल ठरवले गेले त्याच्यामध्ये मोबिलायझिंग $1.3 बिलियन अॅन्युअल बाय 2035 थ्रू पब्लिक अँड प्रायव्हेट सोर्सेस फॉर मिटिगेशन अँड अडॅप्शन एफर्ट्स. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला आर्टिकल 6.2 आणि आर्टिकल 6.4 मध्ये पॅरिस ॲग्रीमेंटचे जे म्हटले गेले ते त्या ठिकाणी व्हाईस वर्सा करून दिलं होतं. जे आर्टिकल 6.4 आहे ते काही संबंधित आहे तर ग्लोबल क्रिएटिंग मेकॅनिझम संबंधी होतं. आणि जे आर्टिकल 6.2 आहे ते कायसाठी आहे तर बायलॅटरल कार्बन ट्रेडिंग अमॉंग कंट्रीजसाठी आहे. सो या ठिकाणी तुमचं तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे. आणि अगेन जे चौथं स्टेटमेंट होतं ते सुद्धा काय होतं तुमचं चुकीचं होतं. म्हणून या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर प्रश्न क्रमांक 51 जे उत्तर आहे ते काय आहे तुमचं पर्याय क्रमांक डी. ओके, चला पुढे जाऊयात. हा, पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन क्रमांक 52. या ठिकाणी तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता याच्यात काय म्हटलं होतं बेसिकली बघा, बायोस्फिअर रिझर्व जे आहेत जे प्रोटेक्टेड एरियाज आहे ते प्रोटेक्टेड एरिया संबंधीचा हा प्रश्न होता. सो बायोस्फिअर रिझर्व्स आर sites established by countries and recognized under the UNESCO's Man and the Biosphere Program. युनेस्कोचा एक प्रोग्राम होता. त्या युनेस्कोच्या MAB म्हणजे मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम अंतर्गत काय सुरू केलं होतं तर हे बायोस्फिअर रिझर्व डिक्लेअर करणं सुरू केलं होतं. टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट बेस्ड ऑन लोकल कम्युनिटी एफर्ट्स अँड साऊंड सायन्स. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी हे सगळं होतं. पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर होतं. आणि दुसरं जे आहे द पर्पज ऑफ द फॉर्मेशन ऑफ द बायोस्फिअर रिझर्व इज टू कॉन्झर्व इन सिटू ऑल फॉर्म ऑफ लाईफ. तुम्हाला माहित असेल की कॉन्झर्वेशनचे 2 प्रकार असतात, इन सिटू आणि एक्स सिटू. इन सिटू म्हणजे काय तर गिव्हन एरियाजमध्ये किंवा जो नॅचरल हॅबिटॅट असतो त्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये जर का आपण कॉन्झर्वेशन करणार असतो तर त्याला आपण काय म्हणतो इन सिटू कॉन्झर्वेशन असं म्हणतो. सो या ठिकाणी बोथ स्टेटमेंट पहिलं आणि दुसरं हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होते. ओके, चला पुढे जाऊयात. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 53 बघा रे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स अंडर द पॅरिस ॲग्रीमेंट. ओके, पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये NDCs जे होते त्यासंबंधी काहीतरी ठरवलं गेलं होतं. NDC काय आहे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स. आता इथे पुन्हा तुम्हाला काय दिले तर 4 पर्याय दिलेले आहे. ओके, आणि त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे तर जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. सो NDCs आर लिगली बाइंडिंग कमिटमेंट्स. ठीक आहे, सो पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये आपण ज्या प्रॉमिसेस केलेल्या आहेत अशा प्रॉमिसेस ज्या काय नाही आहेत तर आपल्यावरती लिगली बाइंडिंग नाही आहेत. मग या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट काय केलं होतं NDCs आर लिगली बाइंडिंग, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरतं. ठीक आहे, असे काही प्रॉमिसेस जे आपल्यावरती बंधनकारक नाहीये पण तरी सुद्धा आपण काय करतो आपल्या वतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं असं करू.
ठीक आहे, हे सांगणारे ते कमिटमेंट्स असतात. दुसरं, कंट्रीज मस्ट अपडेट देअर एनडीसीज एव्हरी 5 years. प्रत्येक देशाला काय करायचं होतं, प्रत्येक 5 वर्षानंतर त्यांचे जे एनडीसीज आहे ते अपडेट करायचे होते. नॉन कम्प्लायन्स विथ एनडीसी प्लेजेस रिझल्ट इन लीगल पेनल्टीज. आता जर का हे आपल्यावरती लिगली बाइंडिंगच नाही तर पेनल्टीचा संबंध इथे येत नाही, म्हणून तिसरं स्टेटमेंट पुन्हा रॉंग होतं. आणि जे चौथं स्टेटमेंट होतं ते पुन्हा काय आहे तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून तुम्ही जर का बघितलं तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 या ठिकाणी हे आहे योग्य आहे. म्हणून 53वा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे तुमचं बी. ओके, क्वेश्चन नंबर 54 बघा. आता जो नवीन फॉरेस्ट, आता हा जो क्वेश्चन होता एन्व्हायरमेंटचा हा करंट वरचा प्रश्न होता. आता जो फॉरेस्ट रिपोर्ट आलाय बघा, या फॉरेस्ट रिपोर्ट वरचा हा प्रश्न आहे. काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स शोविंग मॅक्सिमम इंक्रीज इन फॉरेस्ट अँड ट्री कव्हर. लक्षात घ्या, 2 शब्द इथे एक होते, एक होतं फॉरेस्ट कव्हर आणि दुसरं आहे ट्री कव्हर. सो कुठल्या राज्यांमध्ये तुम्हाला वाढ बघायला मिळाली आहे फॉरेस्ट आणि ट्री कव्हरच्या मध्ये. म्हणजे 3 राज्यांचा तुम्हाला समूह दिला होता, त्यातलं जे पहिलंच उत्तर आहे छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ओरिसा, या 3 राज्यांमध्ये आपल्याला वनांमध्ये वाढ झालेली दिसते. ओके, चला सो पुढे जाऊयात. पुन्हा पुढचा प्रश्न क्रमांक 55. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम. ठीक आहे, एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारचं शेती किंवा विशिष्ट प्रकारची कॉन्झर्वेशनची जी ही असते स्ट्रॅटेजी असते, लोकल फार्मर्सद्वारा अप्लाय केली गेली, त्याला आपण म्हणतो ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम. पहिलं काय म्हटलंय बघा तुम्हाला, GIH रिकॉग्नाइजेस द युनिक ॲग्रिकल्चर सिस्टीम दॅट इंटिग्रेट बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टीम रेझिलियन्स अँड कल्चरल हेरिटेज. ठीक आहे, सो वैशिष्ट्यपूर्ण अशी कुठलीही गोष्ट जसं काय असेल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम रिलेटेड, त्याला आपण ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम असं म्हणतो. द GIS प्रोग्राम इज spearheaded by the United Nations Development Program to support the livelihoods of local farming communities. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट बघा, इंडियाज पंपोर. आता इथे तुम्ही हे जे या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, इथे हा जो कार्यक्रम आहे हा UNDP द्वारा नाही तर कोणाद्वारा, FAO द्वारा राबवला जातो. आणि तिसरं स्टेटमेंट जे आहे बघा ते तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकतात. इंडियाज पंपोर सॅफ्रॉन. आता पंपोर सॅफ्रॉन जे आहे, पंपोर बेसिकली जिल्हा आहे, तिथली जी सॅफ्रॉन आहे ज्याला आपण केसर म्हणतो ती प्रसिद्ध आहे. हा रिजन जम्मू काश्मीरमध्ये आहे. सो तिसरं स्टेटमेंट तुमचं रॉंग होऊन जातं. इथे हिमाचल प्रदेश असं म्हटलं होतं. सिन्स द इन्सेप्शन ऑफ GIS, FAO हॅज डेझिग्नेटेड 89 सिस्टीम अक्रॉस 28 कंट्रीज ॲज ॲग्रिकल्चरल हेरिटेज साइट्स. त्यामुळे तुमचं या ठिकाणी 1 आणि 4 हे 2 स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 56. कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द ऍसिड रेन. प्रश्न क्रमांक 56 तुम्हाला ऍसिड रेनच्या संबंधामध्ये विचारलेला आहे. काय आहे बरं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट. योग्य विधानं तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे होते. सो डिफरंट ॲक्वेटिक. आता काय होतं, ऍसिड रेन पडल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना ऍसिड रेन माहित असेल, प्रत्येक पृथ्वीवरचा जो ॲनिमल आहे त्याची त्या ऍसिडला सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. सो डिफरंट ॲक्वेटिक स्पेसीज कॅन टॉलरेट डिफरंट लेवल्स ऑफ ऍसिडिटी. बरोबर आहे, सगळेच काय अगदी त्याला सारख्या प्रमाणात रिॲक्ट करतील असं नाहीये. दुसरं, क्लॅम्स. क्लॅम्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिंपले जे असतात त्यांना आपण क्लॅम्स म्हणतो. मेफ्लाईज म्हणजे बेसिकली जे पतंग असतात. ठीक आहे, हॅव अ लो मॉर्टॅलिटी व्हेन वॉटर हॅज अ pH ऑफ 6.0. ठीक आहे, असं नाहीये. तर हाय मॉर्टॅलिटी म्हणजे क्लॅम्स किंवा मेफ्लाईज जे असतात त्यांचा जो मृत्यू दर आहे तो खूप जास्त असतो जर का पाण्याचा pH हा किती असेल, 6.0 असेल. सेकंड स्टेटमेंट चुकीचं होतं. फ्रॉग्स कॅन टॉलरेट मोर ऍसिडिक वॉटर. बेडकं जे असतात ते थोडं जास्त ऍसिडिक वॉटर जे आहे ते सहन करू शकतात. सो पर्याय क्रमांक 1 आणि 3 म्हणजे 56चं उत्तर या ठिकाणी डी आहे. ओके, पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ॲक्युरेटली रिफ्लेक्ट द रोल्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. IPCC जे तुम्हाला रोल्स आणि फंक्शन या ठिकाणी विचारलेले आहे. ओके, हां चला बघा काय आहे या ठिकाणी IPCC रोल्स आणि फंक्शन. The IPCC was jointly established by the United Nations Development Program and the World Meteorological Organization. चूक, UNDP चा प्रोग्राम होता का? नाही, UNEP चा प्रोग्राम आहे. बेसिकली IPCC काय आहे तर एक शास्त्रज्ञांचा समूह आहे आणि हा समूह काय करतो
तर क्लायमेट चेंजवरती संशोधन करण्याचं काम करतो. ठीक आहे, सगळे व्हॉलंटिअरी असतात किंवा सगळे त्यांच्या मर्जीने तिथं आलेले असतात आणि मग ते सगळे एकत्र येऊन काय करतात तर काही पेपर्स वगैरे त्या ठिकाणी पब्लिश करत असतात. राहील लक्षामध्ये. सो हे झालं तुमचं पहिलं स्टेटमेंट जे की रॉंग आहे. इट सर्व्ह ॲज अ युनायटेड नेशन्स ऑफिशियल बॉडी फॉर असेसिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू क्लायमेट चेंज. युनायटेड नेशनची ऑफिशियल बॉडी आहे, बरोबर आहे. IPCC प्रोड्युसेस रिपोर्ट्स दॅट इन्फॉर्म द डिसिजन मेकिंग प्रोसेस. आता सांगितलं की काय करतात, सगळे एकत्र येऊन एक रिपोर्ट पब्लिश करतात. द IPCC डझंट कंडक्ट इट्स ओन रिसर्च. IPCC रिपोर्ट्स आर न्यूट्रल, पॉलिसी रिलेव्हंट बट नॉट पॉलिसी प्रिस्क्रिप्टिव्ह. तिसरं स्टेटमेंट पण काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, शास्त्रज्ञ एकत्र येतात आणि मग त्याच्यानंतर त्याचं सगळं पुढचं काम चालतं आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 बी जे आहे ते तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, बरं. क्वेश्चन नंबर 58 बघा. एका बाजूला तुम्हाला रामसार साइट्स दिल्या आहेत आणि एका बाजूला स्टेट दिलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. तामिळनाडूमध्ये तिथं बघितलं तर तुम्हाला इथे रामसार साइट दिलेली आहे, नंजारायन बर्ड सँच्युरी, बरोबर आहे. ओरिसामध्ये अंसुपा लेक आहे. ठीक आहे, आता अंसुपा लेक कुठे आहे, ओरिसामध्ये, थोडं चिल्का लेकच्या जवळ आहे. कर्नाटका इथे बघा तुम्ही बघितलं तर अगनशनी एस्च्युरी आहे. तिघही स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे. हाऊ मेनी ऑफ दी पेअर्स गिवन अबो आर करेक्टली मॅच. रामसार साइट्स काय असतात, जगातली अशी काही महत्वाची पाणथळ क्षेत्र जी बायोडायव्हर्सिटीसाठी अत्यंत महत्वाची आहे, त्याला मग तो दर्जा दिला जातो. क्वेश्चन नंबर 59 बघा. विथ रेफरन्स टू द कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड अँड एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला सगळ्यांना साइट्स माहीतच असेल. ठीक आहे, इथं विचारलंय तुम्हाला पुढे प्रश्न बघा. हा, विच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी सांगायचे आहे. लक्ष द्या. साइट्स वॉज इनिशियली प्रपोज बाय द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. इथं असं म्हणणं आहे की IUCN ने काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला प्रपोज केलं होतं किंवा त्याचा जो प्रस्ताव होता तो सगळ्यात पहिले मांडला होता. तर ते 1975 नाही, ते 1963 ला आहे. लक्षात घ्या. क्लिअर. त्याच्यानंतर द कन्व्हेन्शन प्रोव्हाइड्स अ लिगली बाइंडिंग फ्रेमवर्क फॉर इंटरनॅशनल ट्रेड. पहिलं आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते आपल्या ठिकाणी बरोबर आहे. एंडेंजर्ड स्पेसीज बट इट्स एन्फोर्समेंट डिपेंड्स ऑन द डोमेस्टिक लेजिस्लेशन ऑफ इट्स मेंबर पार्टीज. ठीक आहे, आता याच्या अंतर्गत काय आहे तर आंतरराष्ट्रीय कायदा हा तुमच्या राष्ट्रीय कायद्याची जागा घेत नाही. ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागतं, एक राष्ट्रीय कायदा यासाठी स्वतंत्रपणे करावा लागतो. द एम ऑफ साइट इज टू कम्प्लिटली बॅन इंटरनॅशनल ट्रेड इन एनिमल अँड प्लांट्स टू एन्श्युअर देअर सर्व्हायवल. चुकीचं आहे. इथं बॅन नाही केला जात तर इथं रेग्युलेट केला जातो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो बॅन शब्द आहे हा इथून काढून टाका. साइट्स इज ऑल्सो नोन ॲज द वॉशिंग्टन कन्व्हेन्शन अँड इज अ मल्टीलॅटरल ट्रिटी बिटवीन गव्हर्नमेंट्स. ठीक आहे, सो याला वॉशिंग्टन ट्रिटी किंवा कन्व्हेन्शन असं पण म्हटलं जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 2 and 4. ओके, लक्षात ठेवा. 59चं उत्तर तुमचं काय आहे या ठिकाणी बी आहे. 59 बघा. ओके, हां. त्याच्यानंतर पुढचं बघा 60. कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ओझोन डिप्लेशन. स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर रिजनमध्ये किंवा लोअर पार्टमध्ये जो ओझोन लेअर आहे स्थितांबराच्या खाली, त्यासंबंधी हा प्रश्न आहे आणि तो ओझोन जो हळूहळू डिप्लेट होतो आहे त्यासंबंधी. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अफेक्ट्स द ॲबिलिटी ऑफ प्लांट्स टू कॅप्चर लाईट एनर्जी ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जे UV रेडिएशन आहे ते काय करतात, परिणाम करतात. कशावरती तर प्लांट्सच्या फोटोसिंथेसिसच्या कपॅसिटीवरती. ठीक आहे, जो लाईट कॅप्चर केला जातो त्याच्यावरती. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिड्युसेस द न्यूट्रिएंट कंटेंट अँड द ग्रोथ ऑफ प्लांट्स. ठीक आहे, UV रेडिएशनमुळे काय होतं तर का ओझोन लेअर डिप्लेट झाला किंवा नष्ट झाला तर UV रेज डायरेक्ट पृथ्वीवरती पोहोचतील आणि त्याचा जो प्रत्यक्ष परिणाम होणार आहे झाडांवरचा तो इथे तुम्हाला दिला होता. सो UV रेडिएशन रिड्यूस द न्यूट्रिएंट कंटेंट अँड द ग्रोथ ऑफ प्लांट्स. झाडांची वाढ जी आहे ती कमी होऊन जाईल, न्यूट्रिएंट कंटेंट कमी होऊन जाईल. इन झू प्लँक्टन्स, जे झू प्लँक्टन्स असतात, तुम्हाला ओशनोग्राफी किंवा जर का तुम्ही एन्व्हायरमेंट शिकला असाल अगदी बेसिक वाला, त्यामुळे झू प्लँक्टन्स बेसिकली असतात तर छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. ठीक आहे, फायटोप्लँक्टन्स आणि झू प्लँक्टन म्हणजे छोटे छोटे प्राणी असतात बेसिकली. ठीक आहे, जे फक्त सरफेसवरती तरंगत असतात. ठीक आहे, त्यांना झू प्लँक्टन असं म्हणतो. हे जे झू प्लँक्टन असतात, इन झू प्लँक्टन द ब्रीडिंग पिरियड इज एक्सटेंडेड बाय चेंजेस. एक्सटेंडेड नाही, तो काय होऊन जातो, रिड्यूस होऊन जातो झू प्लँक्टन्समध्ये.
अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जर का खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीपर्यंत पोहोचले तर झू प्लॅन्टन्सचा या ठिकाणी ब्रीडिंग पिरियड हळूहळू कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त 1 आणि 2 जो प्रश्न क्रमांक 60 आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 1 and 2 असं आहे. ओके, हा चला प्रश्न क्रमांक 61 बघा. इकोसेन्सिटिव्ह झोन्स. ठीक आहे, काय असतात इकोसेन्सिटिव्ह झोन्स? बेसिकली नॅशनल पार्क किंवा कुठल्याही वाईल्ड लाईफ सँच्युरीला लागून जो 10 किलोमीटरचा भाग असतो जो की ऍक्च्युअल बफर झोन म्हणून काम करतो. ठीक आहे, त्याला आपण इकोसेन्सिटिव्ह झोन्स असं म्हणतो. सो इकोसेन्सिटिव्ह झोन्स आर डिक्लेअर अंडर द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 टू सर्व ॲज अ बफर और ट्रान्झिशन झोन अराउंड नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड लाईफ सँच्युरीज. बरोबर आहे. दुसरं, द बफर एरिया विदिन द कोअर बफर मॉडेल. आता नॅशनल पार्क्स काय असतात किंवा बायोस्फिअर रिझर्व जे आहेत, बायोस्फिअर रिझर्व हे कोर आणि बफर या मेकॅनिझम वरती काम करतात. सो आतला जो भाग असतो त्याला कोर म्हणतात आणि बाहेरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, बफर असं म्हणतो. द बफर एरिया विथ द कोर बफर मॉडेल ऑफ मॅनेजमेंट लिगली एन्जॉय द सेम स्टेटस. सेम स्टेटस असतं का? नाही. कोर एरियाजमध्ये रेस्ट्रिक्शन्स खूप जास्त असतात, बफर झोनमध्ये रेस्ट्रिक्शन्स हे थोडे कमी असतात. द नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन हॅज रिकमेंडेड दॅट लँड विदिन 10 किलोमीटर. आता सांगितलं की 10 किलोमीटरच्या आतली जी जागा आहे तिला आपण काय म्हणतो, इकोसेन्सिटिव्ह झोन असं या ठिकाणी म्हणतो. पुढचं, इकोसेन्सिटिव्ह झोन्स एम टू मिटिगेट मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. हा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टसाठी नाहीये, लक्षात घ्या. ओके, मॅन आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्टसाठी नाहीये, तर कॉन्झर्वेशनसाठी जे वेगवेगळे अडथळे निर्माण होतात त्यात तो एक हे राहावा, गॅप राहावा, म्हणून या ठिकाणी तुम्हाला तो 10 किलोमीटर जो भाग आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर पर्याय क्रमांक फक्त 1 आणि 3 या ठिकाणी बरोबर आहे. मग हाऊ मेनी म्हटलेलं आहे तर उत्तर ओनली 2. फक्त 2 स्टेटमेंट या ठिकाणी आपले बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ निश. निश म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे, सो इकोसिस्टीम मधल्या कुठल्याही ऑर्गॅनिझमची किंवा कुठल्याही स्पेसिसची एक स्पेसिफिक जागा असते. ठीक आहे, त्या लोकेशनला किंवा त्या ऍड्रेसला आपण काय म्हणतो, निश असं म्हणतो. सो पोझिशन ऑर स्टेटस ऑफ एन ऑर्गॅनिझम विदिन इट्स कम्युनिटी अँड इकोसिस्टीम रिझल्टिंग फ्रॉम द ऑर्गॅनिझम स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्शन. ठीक आहे, त्याने स्वतःमध्ये संपूर्ण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जे काही बदल करून घेतलेले असतात. उदाहरणार्थ पक्षी आहे, पक्ष्यांची एक जागा आहे इकोसिस्टीम मधली. ठीक आहे, झाडावरती राहणार आहेत, अंडी घालणार आहेत. ठीक आहे, हवेत उडणार आहे. ठीक आहे, मगरीची एक स्पेसिफिक जागा आहे, पूर्ण फूड चेनमध्ये असेल किंवा फूड वेबमध्ये असेल. सो बेसिकली त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या ॲड्रेसला किंवा त्या इकोसिस्टमच्या लोकेशनला आपण निश असा शब्द वापरतो. सो जो 62 नंबरचा क्वेश्चन आहे तिथं पर्याय क्रमांक 1 याचं आन्सर आहे. 63 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द स्पेसिस इव्हननेस. ठीक आहे, आता 2 कन्सेप्ट आहे, स्पेसिस इव्हननेस आणि स्पेसिस रिचनेस. या दोघंही कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असल्या पाहिजे. जर का त्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असतील तर मग या ठिकाणी तुम्हाला हे समजायला सोपं जातं. इफ 2 इकोसिस्टम्स हॅव आयडेंटिकल स्पेसिस रिचनेस अँड टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, द वन विथ हायर स्पेसिस इव्हननेस विल हॅव स्पेसिस डिस्ट्रीब्युटेड मोर युनिफॉर्मली अक्रॉस ऑल कॅटेगरीज. ठीक आहे, समजा एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये 3 वाघ आहेत, त्याच्यानंतर 4 हरिण आहेत आणि 5 काय आहेत तर ससे आहेत. याला आपण काय म्हणतो, स्पेसिस इव्हननेस. म्हणजे सगळे काय आहेत तर सारख्या प्रमाणामध्ये आहे आणि एकत्र जर का बेरीज केली तर किती झाली, 3 4 5. किती इंडिव्हिज्युअल झाले या ठिकाणी, 5 आणि 4 9 3 12. आणि दुसरं जंगल आहे, तर दुसऱ्या जंगलामध्ये काय आहे तर उदाहरणार्थ 1 वाघ आहेत, त्याच्यानंतर 6 हरिण आहेत आणि 9 काय आहेत या ठिकाणी समजा हे आहेत काय म्हणतात त्याला आपण, हे आहेत ससे आहेत. ठीक आहे, हा. तर या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं स्पेसिस इव्हननेस कशी आहे, कमी आहे. इव्हन स्पेसिसची संख्या पण कशी आहे, दोघं ठिकाणी सारखी आहेत. कधी कधी असू शकतं की नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स पण कसे असतात तर जास्त असतात. सो ज्या ठिकाणी काय आहे तर स्पेसिसची जी संख्या आहे ती ऑलमोस्ट कशी असते, इव्हन असते, सारखी असते. सो इफ 2 इकोसिस्टम हॅव आयडेंटिकल स्पेसिस रिचनेस अँड टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, द वन विथ हायर स्पेसिस इव्हननेस विल हॅव स्पेसिस डिस्ट्रीब्युटेड मोर युनिफॉर्मली. तिथल्या ज्या स्पेसिसचं वितरण असतं ते कसं असतं, अतिशय समान असतं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हाय स्पेसिस इव्हननेस इज ऑलवेज इंडिकेटिव्ह ऑफ ग्रेटर बायोडायव्हर्सिटी, असं नाहीये. ठीक आहे, तर का हाय इव्हननेस असेल त्याचा अर्थ असं नाही की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती जास्तच असेल. ठीक आहे, लक्षात घ्या, स्पेसिस रिचनेस जास्त पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे तर फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर
होतं, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून जो प्रश्न क्रमांक 63 आहे त्याचं उत्तर या ठिकाणी पहिलं आहे, 1 ओनली. ओके, बरं. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 64 मध्ये इथं तुम्हाला काय विचारलं होतं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग एअर ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, जे हवाई दळणवळण चालतं म्हणजे काय, तर विमानं वगैरे जे आहेत त्यांच्या संबंधीचा हा प्रश्न होता. व्हेरियस पोल्युटंट्स सच ॲज कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन अँड ऑक्साइड्स ऑफ सल्फर आर स्प्रेड इन द ॲटमॉस्फिअर थ्रू एरोप्लेन. ठीक आहे, जेव्हा विमानं हे तपांबरातनं स्थितांबरातनं प्रवास करत असतात त्यांच्यातनं जो धूर बाहेर निघतो त्या धुरातनं एवढे पोल्युटंट्स बाहेर पडत असतात. जेट प्लेन्स ट्रॅव्हल इन द स्ट्रॅटोस्फिअर अँड डिस्टर्ब द ओझोन लेअर बाय इमिटिंग पोल्युटंट्स सच ॲज सल्फेट अँड क्लोरीन गॅस. ठीक आहे, जेव्हा तपांबरातनं स्थितांबरामध्ये विमानं जातात तेव्हा मग काय होतं, तर त्यांच्यातनं बाहेर पडणारे जे पोल्युटंट्स आहे त्याच्यामुळे ओझोनचा लेअर जो आहे तो डिस्टर्ब होतो. एअरप्लेन्स क्रिएट सुपरसोनिक बूम्स विच हार्म्स पीपल फिजिओलॉजिकली अँड सायकोलॉजिकली. ठीक आहे, विमान जेव्हा जोरात जातं बघा तेव्हा एक बूम क्रिएट होतो, बरोबर का नाही. सो एअरप्लेन्स क्रिएट सुपरसोनिक बूम्स, जोरात आवाज येतो बघा, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुम्ही फिजिकली डॅमेज होऊ शकता, सायकोलॉजिकली पण डॅमेज त्या ठिकाणी होऊ शकता. सो प्रश्न क्रमांक जो 64 आहे त्याचं उत्तर काय आहे या ठिकाणी, 1, 2 आणि 3 तिघही स्टेटमेंट तुमची या ठिकाणी बरोबर होते. पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्टिंग्विशेस अ फाउंडेशन स्पेसिस फ्रॉम अ फ्लॅगशिप स्पेसिस. आता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस असतात बघा, तुम्ही ऐकलं असेल कीस्टोन स्पेसिस, फाउंडेशन स्पेसिस किंवा फ्लॅगशिप स्पेसिस. सो फाउंडेशन स्पेसिस या अशा स्पेसिस असतात ज्या काय झालेल्या असतात, तर सगळ्यात पहिले त्या इकोसिस्टीममध्ये किंवा जे प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत ज्यांचं आगमन सगळ्यात पहिले झालं असतं त्यांना आपण फाउंडेशन स्पेसिस असं म्हणतो. ठीक आहे, कीस्टोन स्पेसिस काय असतात, ज्यांनी इकोसिस्टीमला बॅलन्स केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर फ्लॅगशिप स्पेसिस काय असतात, ज्यांचं कॉन्झर्वेशन करायचं असतं किंवा ज्यांचं कल्चरल किंवा कॉन्झर्वेशनचं इम्पॉर्टन्स खूप आहे. जसं की भारतामध्ये वाघांची संख्या खूप कमी होत जात होती, म्हणून आपण काय केलं, प्रोजेक्ट टायगर सुरू केला, त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र टायगर रिझर्व घोषित केले. सो त्या ठिकाणी टायगर काय झाला, टायगर हा फ्लॅगशिप स्पेसिस झाला. सो त्यांचं कल्चरल किंवा कॉन्झर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टन्स आहे, अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो, तर फ्लॅगशिप स्पेसिस त्या ठिकाणी असं म्हणत असतो. ठीक आहे, मग त्या ठिकाणी जे पहिलं स्टेटमेंट होतं, फाउंडेशन स्पेसिस आर की टू मेंटेनिंग द स्ट्रक्चर अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ अन इकोसिस्टम. ठीक आहे, इकोसिस्टमची प्रोडक्टिव्हिटी आणि स्ट्रक्चर आहे ती मेंटेन करण्यामध्ये फाउंडेशन स्पेसिसचा महत्त्वाचा रोल असतो. तर फ्लॅगशिप स्पेसिस ज्या असतात त्या प्रायमरीली सिलेक्टेड टू गार्नर पब्लिक अटेन्शन फॉर कॉन्झर्वेशन कॉजेस. ज्यांची निवड जी असते ती प्रामुख्याने मनोरंजन किंवा मग कॉन्झर्वेशनसाठी केलेली असते. सेकंड स्टेटमेंट जे होतं ते चुकीचं होतं. फाउंडेशन स्पेसिस लाईक केल्प अँड कोरल्स आर डिफाईन्ड बाय देअर इकोलॉजिकल अबंडन्स अँड इन्फ्लुएन्स आर द स्टेटमेंट बरोबर होतं. व्हेअरएज फ्लॅगशिप स्पेसिस सच ॲज द इंडियन टायगर अँड जायंट पांडा आर चोजन बेस्ड ऑन देअर इकोलॉजिकल डॉमिनन्स अँड ॲस्थेटिक अपील असं तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. तर तसं नाही, ते याच्यासाठी आहे रेज अवेअरनेस. ठीक आहे, आणि कॉन्झर्वेशन. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त याचं उत्तर 1 ओनली आहे. पहिलं स्टेटमेंट फक्त बरोबर होतं. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 66 विथ रेफरन्स टू बन्नी ग्रासलँड. आता बन्नी ग्रासलँड असं तुम्ही ऐकलंय का, बेसिकली भारतातलं गुजरात राज्य आहे, त्या गुजरात राज्यामधला जो कच्छ द्वीपकल्प आहे त्या कच्छ द्वीपकल्पावरती हे बन्नी ग्रासलँड लोकेटेड आहे. द बन्नी ग्रासलँड इन हरियाणा स्टेट, चुकलं, कुठे आहे, गुजरात स्टेटमध्ये आहे. द रिजन ऑल्सो सर्व ॲज. आता हे जे ग्रासलँड आहे त्याचं महत्व काय आहे हे लक्षात घ्या. आशिया खंडातले जे सगळ्यात मोठे ग्रासलँड आहेत, गवताळ प्रदेश आहे, त्यातलं एक हे गवताळ प्रदेश आहे ज्याला आपण बन्नी ग्रासलँड असं म्हणतो. कच्छ द्वीपकल्पावरती हे लोकेटेड आहे. म्हणजे सगळ्यात जास्त दुग्ध उत्पादन जे आहे ते तुम्हाला इथून बघायला मिळेल. इथे काही गाईच्या आणि म्हशीच्या जातीत बघा. द रिजन ऑल्सो सर्व ॲज अ ब्रीडिंग ग्राउंड ऑफ द बन्नी बफेलो अँड द कंक्रेज काऊ. इथल्या ज्या गायी आहेत त्यांच्यासाठी हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे, कंक्रेज काऊ अँड बन्नी बफेलो. सो सेकंड स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. सिलेक्ट द आन्सर युजिंग द कोड बिलो. बरोबर का नाही. सो 2 ओनली, फक्त दुसरं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर होतं. क्वेश्चन नंबर 66 मध्ये. चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 67 कडे. इथे तुम्हाला पुन्हा ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम, युनेस्कोचा हा प्रोग्राम होता. द मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम इनिशिएटेड बाय युनेस्को इन 1971 मेनली एम्स टू. ठीक आहे, 1971 मध्ये युनेस्कोद्वारा हा जो प्रोग्राम होता हा सुरू केला गेला होता. आणि त्याचा प्रमुख उद्देश आहे तो काय होता, तो या ठिकाणी बघा, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 ऑप्शन मधून याला निवडायचं
आहे. फोकस ऑन बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम इज स्पेशल फोकस टू ह्युमन एंगेजमेंट फॉर बायोडायव्हर्सिटी. पुढचं कन्झर्व इकोसिस्टीम फॉर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गेन्स टू रिसीव्ह इकॉनॉमिक गेन्स. इकॉनॉमिक गेन्स नाही पाहिजे आपल्याला. प्रोव्हाइड मिनिमम ह्युमन इंटरफरन्स नाही. प्रोव्हाइड लॉंग टर्म कॉन्झर्वेशन ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटीसाठी हा प्रोग्राम सुरू केला होता. इथं जो कीवर्ड आहे हा समजून घ्या, तो होता तुमचा जेनेटिक डायव्हर्सिटी. अँड प्रमोट सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ लिव्हिंग सोर्सेस. सो पर्याय क्रमांक 4 जो आहे ते याचं उत्तर आहे. पुढचं कन्सिडर द फॉलोइंग. इथं तुम्हाला नॅशनल पार्क दिलेत आणि विचारलं होतं की हाऊ मेनी ऑफ दी अबोव नॅशनल पार्क्स आर लोकेटेड इन मिझोरम. आता मृगवनी नॅशनल पार्क जे आहे ते तुमचं कुठे आहे, ते तेलंगणामध्ये आहे. सिंगालीला कुठे आहे, तुमचं वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. मुरलेन आणि फोंगपुई हे 2 नॅशनल पार्क तुमचे मिझोरममध्ये आहे. लक्षात ठेवा. म्हणून काय झालं, ओनली 2. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 68. याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेत आयोगाने, त्याच्यामुळे नॅशनल पार्क्स, रामसार साइट्स या अगदी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे बघा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69 बघा. क्योटो प्रोटोकॉलचं आर्टिकल 17 जे आहे बघा, क्योटो प्रोटोकॉलचं आर्टिकल 17, त्याच्यामध्ये तुम्हाला इमिशन ट्रेडिंग बद्दल माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्युरेटली डिस्क्राईब द इमिशन ट्रेडिंग. ओके. मग इमिशन ट्रेडिंग काय असतं बघा, लक्षात घ्या. ग्रीनहाऊस गॅसेसचं इमिशन कमी करण्यासाठी काय केले तर वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले गेले. त्यापैकीच एक क्योटो प्रोटोकॉल मधल्या आर्टिकल 17 अंतर्गतचा हा इमिशन ट्रेडिंग नावाचा प्रकार आहे. इट परमिट्स कंट्रीज टू सेल अनयुज्ड इमिशन युनिट्स टू अदर्स हू हॅव सप्रेस देअर टार्गेट्स. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट याचं उत्तर आहे. ओके. प्रत्येक कंट्रीला काही युनिट्स मिळतात की तुम्ही इतकं ग्रीनहाऊस गॅसेसचं इमिशन करू शकतात. पण जर का त्या कंपनीने जेवढं त्यांना मर्यादा दिली आहे तेवढं जर का ग्रीनहाऊस गॅसेसचं इमिशन नाही केलं तर त्यांच्याकडे काही गिव्हन युनिट्स शिल्लक राहतात आणि हे गिव्हन युनिट्स ते दुसऱ्या कंट्रीजला विकू शकतात ज्यांना अजून जास्त इमिशन करायचं आहे किंवा त्यांना दिलेली इमिशनची मर्यादा त्यांनी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण त्या ठिकाणी इमिशन ट्रेडिंग असं म्हणतो. चला पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 70 काय संबंधी आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द एअर पोल्युशन्स इफेक्ट ऑन प्लांट्स. ठीक आहे. हवेचं जे प्रदूषण आहे त्याचा झाडांवरती किंवा वनस्पतींवरती जो परिणाम होतो त्यासंबंधीची या ठिकाणी 3 स्टेटमेंट आहे. एअर पोल्युटन्स अफेक्ट्स प्लांट बाय एंटरिंग थ्रू स्टोमाटा अँड डिस्ट्रॉय क्लोरोफिल. ठीक आहे. स्टोमाटामधनं एअर पोल्युटन्स आत जातात प्लांट्समध्ये आणि क्लोरोफिल डिस्ट्रॉय करतात. बरोबर आहे. ओझोन कॉसेस फ्लेक्स ऑन लिप सरफेस, प्रीमॅच्युअर एजिंग, नेक्रोसिस अँड ब्लिचिंग. ठीक आहे. पानं पांढरी पडत जातात, त्याच्यानंतर खूप लवकर पिवळी पडतात. कोणामुळे तर ओझोनमुळे. ओझोनचं प्रमाण जनरली ओझोन ट्रोपोस्फिअरमध्ये नसतो. ओझोन जर का ट्रोपोस्फिअरमध्ये आला तर आपण त्याला पोल्युटंट कन्सिडर करतो. सो पॅन जे आहेत बघा, ठीक आहे, पेरॉक्सिटिल नायट्रेट कॉज सिल्वरिंग ऑफ लोअर सरफेस ऑफ लिप, डॅमेज टू यंग अँड मोर सेन्सिटिव्ह लिव्स अँड सप्रेस ग्रोथ. याचा सुद्धा काय होतो, पॅनचा त्या प्लांटच्या ग्रोथवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो प्रश्न क्रमांक 70 जो आहे त्याचे या ठिकाणी 3ही पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर काय होतं तुमचं 1, 2 and 3. पुढचा बघा. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 71. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्लोबल स्टॉकटेक अंडर द पॅरिस ॲग्रीमेंट. ठीक आहे. इथे तुम्हाला स्टॉकटेक नावाची जी कन्सेप्ट आहे ती माहीत असली पाहिजे. ओके. काय असतं स्टॉकटेक, टू ॲक्सेस व्हेअर कंट्री स्टँड कलेक्टिव्हली इन मीटिंग क्लायमेट ॲक्शन गोल्स. ठीक आहे. स्टॉकटेक शब्दाचा अर्थ समजून घ्या. ओके. ज्या वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स एकत्र आलेल्या असतात, एकत्र आल्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केलेली असते आणि काम करायला सुरुवात केल्या गेल्यानंतर काही काळानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करतात की आपण नेमके किती गोल्स अचीव्ह केलेले आहेत किंवा जे ठरवलं त्यातल्या किती गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत. ठीक आहे. सो टू ॲक्सेस वेअर कंट्रीज स्टँड कलेक्टिव्हली इन मीटिंग क्लायमेट ॲक्शन गोल्स, त्याला आपण काय म्हणतो तर स्टॉकटेक असं म्हणतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होतं. पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 72. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युटन्स. आता या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जे रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहेत त्या रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्सपासून जे कंटॅमिनेट होऊन आपल्या इकोसिस्टीममध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युटन्स असं म्हणतो. रेडिओ न्यूक्लाइड्स ऑफ रेडियम, थोरियम, युरेनियम, आयसोटोप्स ऑफ पोटॅशियम अँड कार्बन आर कॉमनली फाउंड इन सॉइल, रॉक, वॉटर अँड एअर. हे नॅचरली काय आहेत तर इकोसिस्टीममध्ये प्रेझेंट
आहे. ऑल द रेडिओ न्यूक्लाइड्स डिपॉझिट्स इन द सॉइल इमिट्स इन्फ्रारेड रेडिएशन. नाही, त्यांच्यापासून कुठलं रेडिएशन बाहेर पडत असतं? गॅमा रेडिएशन बाहेर पडत असतं. हे जे न्यूक्लिओइड्स आहेत जर का सॉइलमध्ये आले तर सॉइलमधून गॅमा रेडिएशन बाहेर येतं. इथे तुम्हाला इन्फ्रारेड दिलं होतं, दुसरा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. स्ट्रॉन्टियम गेट्स डिपॉझिटेड इन बोन्स अँड टिश्यूज इन्स्टेड ऑफ कॅल्शियम. आता हे जे स्ट्रॉन्टियम आहे हे काय होतं? जनरली बोन्समध्ये कॅल्शियम असतं, हे कॅल्शियमची जागा घेतं. म्हणजे इतक्या ते तुमच्या शरीरामध्ये आजपर्यंत पोहोचतं. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी 72व्या प्रश्नाचं उत्तर डी आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72. ओके. चला पुढचा बघा. क्वेश्चन नंबर 73. काय विचारलंय तुम्हाला? विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द जस्ट ट्रान्झिशन ॲज रिकॉग्नाइज्ड बाय द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ILO जे आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ILOचा पूर्ण प्रयत्न आहे की आपण कुठे जाऊया? तर ग्रीन इकॉनॉमीच्या दिशेने जाऊयात. आणि ग्रीन इकॉनॉमीकडे जाण्यासाठी त्यांनी काय केलं आहे? तर जस्ट ट्रान्झिशन नावाची एक संकल्पना या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या संकल्पनेचा अर्थ काय होतो? अ प्रोसेस ऑफ शिफ्टिंग फ्रॉम हाय कार्बन अनसस्टेनेबल सिस्टीम टू लो कार्बन सस्टेनेबल सिस्टीम. ठीक आहे. ज्या लो हे आहेत बघा सस्टेनेबल सिस्टीम आहे त्यांच्याकडनं आपल्याला हाय सस्टेनेबल सिस्टीमकडे प्रवास करायचा आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूया. त्याच्यामुळे इथं काय होतं? पहिलं याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 74 बघा. कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. एका बाजूला ॲनिमल दिलेत, एका बाजूला रिजन दिलेत आणि एका बाजूला IUCN स्टेटस दिलेला आहे. ठीक आहे. एशियाटिक डॉगचं जे स्टेटस आहे ते काय आहे? क्रिटिकली एंडेंजर्ड नसून फक्त एंडेंजर्ड आहे. ठीक आहे. दुसरं आता कुठे आढळतात? संपूर्ण इंडियन हायलँड्समध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील, संपूर्ण द्वीपकल्पीय पठारावरती. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं गोल्डन लंगूर तुम्हाला वेस्टर्न आसाममध्ये बघायला मिळतील, एंडेंजर्ड आहे. पिग्मी हॉग एक छोट्या प्रकारचं वराहासारखं प्राणी आहे, तराई ग्रासलँडमध्ये बघायला मिळतो, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी शेवटच्या ज्या 2 पेर आहेत त्या बरोबर आहे. इन हाऊ मेनी ऑफ द अबोव रोज इन द गिव्ह इन्फॉर्मेशन करेक्टली मॅच? सो ओनली 2. लक्षात ठेवा. एशियाटिक डॉग काय आहे? तर एंडेंजर्ड आहे. गोल्डन लंगूर पण एंडेंजर्ड आहे. पिग्मी हॉग क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. क्वेश्चन नंबर 75 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंग संबंधात तुम्हाला इथे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. इट इज अ केमिकल फ्री. आता त्याच्या नावामध्येच काय आहे? त्याचा मिनिंग आहे अशी शेती जी रसायनांपासून मुक्त आहे. नॅचरल फार्मिंग फोकसेस ऑन द एक्सक्लुजन ऑफ सिंथेटिक केमिकल इनपुट. कुठलेही केमिकल इनपुट्स तुम्हाला द्यायचे नाहीयेत. इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री मॉडेल्स. ॲनिमल हजबंड्रीला आपण काय करायचं आहे? फक्त कृषी नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ॲनिमल हजबंड्रीचा पण समावेश करायचा आहे. अँड नॅचरल फार्मिंग कॉन्ट्रीब्युट्स टू क्लायमेट चेंज रेझिलियन्स बाय एनहान्सिंग ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल. ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस करून आपल्याला काय करायचं आहे? तर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसला सस्टेनेबल थोडं करायचं आहे, जेणेकरून क्लायमेट चेंजचा त्याच्यावरती तितकासा इम्पॅक्ट होणार नाही. ऑल 4 4ही स्टेटमेंट तुमची या ठिकाणी बरोबर होते. खूप सिंपल क्वेश्चन होता. ओके. पुढचं बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नेटिव्ह प्लांट स्पेसिस इन इंडिया. प्लांट स्पेसिसवरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले आहे. 4 तुम्हाला इथं दिलेले होते. घाणेरी तुम्ही बघितलं असेल बघा, छोटे छोटे असे फुलं येतात, त्याला असे बारीक बारीक काळ्या रंगाचे ब्लॅक पेपर सारखे छोटे छोटे फळं पण येतात बघा, रस्त्याच्या कडेने तुम्हाला उगवलेली असेल. ठीक आहे. त्याला लँटाना असं म्हणतात. बेसिकली नॉर्थ अमेरिकेमधनं आणि सेंट्रल अमेरिकेमधनं ही जी वीड टाईप प्लांट आहे, बेसिकली वीड आहे. ठीक आहे. हे भारतामध्ये आलं, त्याला आपण घाणेरी असं म्हणतो. बाकी मँगो, ड्रमस्टिक ट्री आणि धूप हे तिघही काय आहेत? नेटिव्ह टू इंडिया आहेत. क्वेश्चन नंबर 27 बघा. ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स. आता लेक्सचे काय असतात? वेगवेगळे प्रकार असतात आणि ग्लेशियल ऍक्टिव्हिटीज मधनं जे फॉर्म होतात, म्हणजे त्यामध्ये इरोजनल पण आहे आणि डिपॉझिशनल पण आहे. जे लेक्स फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो? ग्लेशियल लेक असं म्हणतो. आणि कधी कधी हे ग्लेशियल लेक फुटल्यामुळे काय येतात? तर फ्लड्स येतात. जसं की तुम्हाला आठवत असेल 2013 मध्ये केदारनाथला झालं होतं है ना. वरती एक लेक होता चोरबारी नावाचा, तो फुटला आणि त्याच्यानंतर ते सगळं पाणी खाली आलं. ओके. सो क्वेश्चन नंबर 77 बघा. काय म्हटले बघा. GLOFs आर ट्रिगर्ड बाय द सडन रिलीज ऑफ मेल्ट वॉटर फ्रॉम मोरेन और आईस डॅम ग्लेशियल लेक. सडन काय होतं? जे मोरेन्स असतात किंवा डॅम्स असतात, ग्लेशियल डॅम, त्याच्यातनं एकदम पाणी काय येतं? तर त्याच्यातून बाहेर येतं. GLFOs रिझल्ट इन कॅटॅस्ट्रॉफिक फ्लडिंग. ठीक आहे. डाउनस्ट्रीम विथ सिग्निफिकंट जिओमॉर्फिक अँड
सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट जे JLF आहे म्हणजे काय, ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स रिझल्ट इन कॅटास्ट्रॉफिक फ्लडिंग डाऊनस्ट्रीम. एकदम जोरामध्ये काय होतं तर फ्लडिंग तुम्हाला बघायला मिळतं. तिसरं, विथ फ्लड्स टिपिकली ऑकर ड्युरिंग स्पेसिफिक सीझन्स विथ सायक्लिक पॅटर्न. नाही, याचा असा स्पेसिफिक सीझन नाही आहे. ठीक आहे, ते काय असं पावसाळ्यामध्येच येतात असा काही प्रकार नाही. जर का एखादी सिस्मिक ऍक्टिव्हिटी घडली, भूकंप वगैरे आला तर त्या केसमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतात. सो क्लायमेट चेंज इंड्यूस ग्लेशियल रिट्रीट इज अ मेजर कॉज ऑफ द फॉर्मेशन. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला एक शेवटच्या याच्यामध्ये एक्झाम्पल पण दिलंय. क्लायमेट चेंज इंड्यूस ग्लेशियल रिट्रीट. क्लायमेट चेंज म्हणजे ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत, तर ग्लेशियर मेल्ट झाल्यामुळे तुम्हाला हिंदुकुश हिमालयामध्ये, ठीक आहे, अशा प्रकारचे ज्या रिस्क आहेत किंवा अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना दिसतात. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त 3 स्टेटमेंट तुमचे बरोबर होते. ओके, चला पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 78 कडे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. कुठलाही जर का प्रोजेक्ट सुरू होणार असेल तर त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होणार आहे त्याच्या असेसमेंटला आपण काय म्हणतो तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो. आणि यासंबंधी तुम्हाला त्या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले होते. पहिलं स्टेटमेंट काय सांगतं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इज अन इम्पॉर्टंट मॅनेजमेंट टूल फॉर एन्शुरिंग ऑप्टिमल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, कमीत कमी नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पर्यावरणाची हानी टाळून आपल्याला काय करायचं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची आहे. आता हे जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे हे सुरू कधी झालं, हे 1978-79ला सुरू झालं. ठीक आहे, पण ऍक्च्युली कधी तर इथे तुम्हाला दिसतंय की असेसमेंट ऑफ मायनिंग प्रोजेक्ट्स नाही, 70च्या दशकामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट चालू होते, वेगवेगळे नदी विकास खोरे प्रकल्प सुरू होते, त्यांच्या विकासाचं काम सुरू होतं. आणि तेव्हा शासनाला गरज भासली की या सगळ्या प्रोजेक्टचा एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होणार आहे त्याचं असेसमेंट केलं पाहिजे. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. सो मायनिंग प्रोजेक्टच्या ऐवजी तिथं काय पाहिजे होतं, रिव्हर डॅम ऑर व्हॅलीज प्रोजेक्ट पाहिजे होतं. EIA हॅज नाऊ बीन मेड मॅन्डेटरी अंडर. आता EIA काय आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तुम्हाला 1986च्या कायद्याअंतर्गत करावंच लागतं. 29 कॅटेगरीज ऑफ डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज, एकूण 29 प्रकारच्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आहेत. इन्व्हॉल्विंग इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹50 करोड अँड अबव. 50 करोडपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला हे बघायला मिळतं. सो विच ऑफ दी अबव स्टेटमेंट इज करेक्ट, 1 and 3. पहिला आणि तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी आपलं बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 79 बघा. या ठिकाणी 2 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे ग्लोबल कार्बन बजेट रिपोर्टच्या संदर्भामध्ये. ओके, आणि काय म्हटलेलं आहे की विच ऑफ दी अबोव स्टेटमेंट इज करेक्ट. द रिपोर्ट पब्लिश्ड बाय द ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट predicts as 50% chance that global average temperature will consistently exceed 1.5 degrees Celsius within the next few years at the current rate of emission. ज्या वेगाने आपण ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन करत आहोत, येणाऱ्या काही वर्षांमध्ये जे तापमान आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. इथं 0.5 दिलं होतं, स्टेटमेंट चुकीचं आहे. दिस इयर मे बी द फर्स्ट टाइम द 1.5 डिग्री थ्रेशोल्ड इज क्रॉस. कदाचित हे पहिलं वर्ष असू शकतं जिथे आपण 1.5 डिग्री सेल्सिअस काय करणार आहोत, क्रॉस करणार आहोत असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. तर तुम्ही जर का बघितलं तर दोघं ठिकाणी काय केलं होतं तर 1.5 डिग्री असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी बदललं होतं, म्हणून पर्याय क्रमांक D तुमचं उत्तर आहे. चला क्वेश्चन नंबर 80 कडे जाऊयात. विथ रेफरन्स टू लिटरल अँड स्वॅम्प फॉरेस्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट असतात, ठीक आहे, लिटरल आणि स्वॅम्प जे असतात दलदलीच्या प्रदेशातले, त्यासंबंधी इथं तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. प्रश्न क्रमांक 80 मध्ये काय म्हटलंय, दिस फॉरेस्ट कन्सिस्ट ऑफ एव्हरग्रीन स्पेसिस व्हॅरिंग डेन्सिटीज अँड हाईट युजली असोसिएटेड विथ मेसिक हॅबिट्स. प्रामुख्याने कुठले असतात तर एव्हरग्रीन प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला स्पेसिस बघायला मिळतात ज्यांची डेन्सिटी, घनता आणि उंची वेगवेगळी असू शकते. दिस फॉरेस्ट आर मोस्टली इन देअर डेव्हलपमेंटल स्टेज अँड आर सेरल इन नेचर. हे काय असतात, त्यांच्या विकासाच्या अवस्थेमध्ये असतात, त्यांची पूर्णपणे वाढ झालेली नसते. सिलेक्ट द आन्सर कोड गिवन बिलो, बोथ 1 and 2. इथे दोघंही स्टेटमेंट तुमचे बरोबर आहेत. ओके, चला पुढचं स्टेटमेंट बघूया. क्वेश्चन नंबर 81. ग्राउंड वॉटरमध्ये जे आर्सेनिक मिळतं ते आर्सेनिक संबंधातले हे प्रश्न आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 असे 2 स्टेटमेंट दिले. आर्सेनिक जे असतं बघा कशातलं, सो आर्सेनिक इन ग्राउंड वॉटर इज अ जोनिक कंटॅमिनंट विथ
विच रिझल्ट्स फ्रॉम द नॅचरल जिओलॉजिकल प्रोसेसेस. ठीक आहे, पृथ्वीच्या आत जमिनीमध्ये काय असतं, ऑलरेडी आर्सेनिक अस्तित्वात असतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपण जे पाणी जमिनीतनं बाहेर काढतो त्याच्यामध्ये तुम्हाला ते नैसर्गिक कंटॅमिनंट, नॅचरल कंटॅमिनंटच्या फॉर्ममध्ये येतं. आर्सेनिक इज नॅचरली प्रेझेंट ॲट हाय लेवल्स इन द ग्राउंड वॉटर इन नंबर ऑफ कंट्रीज. खूप साऱ्या देशांमध्येच काय आहे तर ग्राउंड वॉटरमध्येच मोठ्या प्रमाणात आर्सेनिकचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे जे जमिनीतनं बाहेर पाणी काढलं जातं त्याच्यात सुद्धा आर्सेनिकचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं. सो बोथ 1 and 2 स्टेटमेंट आर करेक्ट अँड स्टेटमेंट 2 एक्सप्लेन स्टेटमेंट 1. ठीक आहे, हे जे आहे बघा ते स्टेटमेंट काय करतं तर त्याला एक्सप्लेन करतं. स्टेटमेंट 2 स्टेटमेंट 1 ला या ठिकाणी एक्सप्लेन करतं की आर्सेनिक ऑलरेडी जमिनीमध्ये असतं आणि त्या ठिकाणी ते बऱ्याच वेळेला काय होतं ग्राउंड वॉटर सोबत वरती काढलं जातं. ठीक आहे, बोरियल फॉरेस्टच्या संदर्भामध्ये इथं तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले बघा. क्वेश्चन नंबर 82 मध्ये बोरियल फॉरेस्ट कशाला म्हणतो आपण, सूचीपर्णी वन किंवा तैगा वन. लक्षात घ्या, बर्फा प्रदेशामध्ये जी अंकुचीदार किंवा सुईसारख्या पानांची वनं असतात त्यांना आपण बोरियल फॉरेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, हा मग बोरियल फॉरेस्ट संदर्भात जर का तुम्ही बघितलं 3 स्टेटमेंट दिले. दे आर फाउंड इन अलास्का. आता जो तैगा रिजन आहे बघा त्या तैगा रिजनमध्ये जो 50 ते 60 अक्षरवृत्ताच्या दरम्यान जो रिजन आहे मग तिथे तुम्हाला हे सगळे बघायला मिळतील. अलास्का, सायबेरिया, कॅनडा, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज. ठीक आहे, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क. प्रामुख्याने उत्तर गोलार्धामध्ये ही वनं बघायला मिळतात. द मेजॉरिटी ऑफ प्रेसिपिटेशन ऑकर्स इन वॉर्म ह्युमिड समर मंथ्स इन दिस फॉरेस्ट. या वनांमधला जो पर्जन्य आहे ते कधी पडतंय तर वॉर्म ह्युमिड समरमध्ये, उन्हाळा ऋतूमध्ये बघायला मिळतं. तिसरं स्टेटमेंट जे आहे की इथली मृदा जी असते द सॉइल्स इज मोर फर्टाईल. अजिबात नाही. ठीक आहे, बर्फ पडल्यामुळे काय होतं खाली परमाफ्रॉस्ट क्रिएट होतात आणि ड्यू टू परमाफ्रॉस्ट इथली सॉइल ही अत्यंत काय आहे निकृष्ट आहे किंवा तिची सुपीकता अतिशय कमी असते. ठीक आहे, विच ऑफ द स्टेटमेंट इज अबोव इज करेक्ट. फक्त 1 आणि 2 स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, हा पुढचा बघा क्वेश्चन नंबर 83. विथ रेफरन्स टू मॅक्रो डेब्रिस विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर नॉट करेक्ट म्हटलंय. काय म्हटलंय, नॉट करेक्ट. प्लास्टिक डेब्रिस इज कॅटेगराइज एज. ठीक आहे, मॅक्रो डेब्रिस व्हेन इट इज लार्जर दॅन 20 mm. प्लॅस्टिकचे जे कण आहेत जर का ते 20 mm पेक्षा जास्त असतील तरच त्याला काय करायचं मॅक्रो डेब्रिस या कॅटेगरीमध्ये टाकायचं. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं काय आहे या ठिकाणी रॉंग आहे. मॅक्रो डेब्रिस आर ऑफन फाउंड इन ओशन वॉटर्स अँड कॅन हॅव अ सिरियस इम्पॅक्ट. मॅक्रो डेब्रिस तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळेल, ओशन वॉटरमध्ये पण बघायला मिळतं. ठीक आहे, मग काय विचारलंय तुम्हाला, नॉट करेक्ट विचारलं होतं की कुठलं स्टेटमेंट हे करेक्ट नाही. याचं उत्तर आहे तुमचं पहिलं. ठीक आहे, जर का प्लास्टिक डेब्रिसचे पार्टिकल 20 mm पेक्षा मोठे असतील तरच त्याला मॅक्रो डेब्रिस असं म्हणायचं. ओके, 10 mm त्याचा आन्सर नाही. क्वेश्चन नंबर 84 बघा. क्वेश्चन नंबर 84 मध्ये तुम्हाला काय दिलं आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. एक मिनिट थांबा. क्वेश्चन नंबर 84 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. इथं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या बाबतीमध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. विच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर इनकरेक्ट. कुठलं इनकरेक्ट आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 84 मध्ये. ओके, 2 स्टेटमेंट दिले होते बघा. इट इज अ स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर वॉटर प्रिव्हेन्शन कंट्रोल ऍक्ट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन ऍक्ट जो आहे 1974चा त्याच्या अंडर हे एस्टॅब्लिश केले गेले असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं, इट एम्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एअर अँड प्रिव्हेंट कंट्रोल टू ऑर अबेट एअर पोल्युशन इन द कंट्री. दोघेही स्टेटमेंट तुमच्या या ठिकाणी काय होते बरोबर होते. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्याच्या संदर्भामध्ये 1974च्या ऍक्ट अंतर्गत तो अस्तित्वामध्ये आलेला आहे आणि त्याचं जे उद्दिष्ट आहे, एम जे आहे ते काय आहे तर इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एअर अँड टू प्रिव्हेंट. एअरची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे. सो दोघेही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे काय इथे उत्तर काय आहे, निदर 1 नॉर 2. ओके, चला पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 85 जर का तुम्ही बघितलं, हां या ठिकाणी कन्सिडर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. आता सीड बँक नावाचं कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल. जेवढेही महत्त्वाचे बी बियाणं आहे त्याचं कॉन्झर्वेशन त्या ठिकाणी केलं जातं. सीड बँक्स प्रोटेक्ट अस अगेन्स्ट द एक्सटिंक्शन ऑफ प्लॅनेट. सीड बँक काय असतात, कारण की वेगवेगळ्या ज्या वनस्पती प्रजाती आहेत त्या लुप्त होत आहेत. त्या जरी लुप्त झाल्या तर त्यांचे हे राहिले पाहिजे, काय म्हणतात काही भाग शिल्लक राहिले पाहिजे म्हणून सीड बँक एस्टॅब्लिश केली जाते.
भारतातली जी सीड बँक आहे ती कुठे आहे, तर चांगला या ठिकाणी आहे. कुठे, लडाखमध्ये. लक्षात ठेवा, जिथे -18 डिग्री सेल्सिअसच्या खाली काय केलं जातं, तर हे सीड्स स्टोअर केल्या जातात. इथं काय दिलं होतं, स्टोर्ड अबोव्ह -18 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याला काय केलंय आपण, तिसरं स्टेटमेंट चुकीचं दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. मग कुठले स्टेटमेंट आहे, 1 and 2 ओनली. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 86. विथ रेफरन्स टू बेंथिक झोन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. महासागराचा जो अगदी खालचा तळाकडचा झोन असतो त्याला आपण बेंथिक झोन असं म्हणतो. दिस झोन इज अबोव द पॅलेजिक झोन. नाही, पॅलेजिक झोनचा खालचा झोन असतो हा. ठीक आहे, समुद्राचे वेगवेगळे झोन आहेत, जसं जसं आपण खोलीनुसार जातो तसे वेगवेगळे काय असतात, तर त्या ठिकाणी झोन असतात. ठीक आहे, सो पॅलेजिक झोनच्या खाली काय असतो, बेंथिक झोन असतो. लक्षात ठेवा, हा सगळ्यात बॉटमचा आहे, सगळ्यात तळाकडचा हा झोन आहे. इपिबेन्थॉस आर द ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑन द सेडिमेंट सरफेस. आता त्याच्यावरती जे इपिबेन्थॉस असतात, ठीक आहे, अगदी तळावरती जे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स सापडतात त्यांना आपण इपिबेन्थॉस असं त्या ठिकाणी म्हणतो. सो 86 मधलं जे हे आहे स्टेटमेंट क्रमांक 2 ते तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून उत्तर काय आहे याचं, पर्याय क्रमांक बी, 2 ओनली. सिलेक्ट द आन्सर युजिंग द कोड बिलो. कुठलं करेक्ट आहे, तर फक्त दुसरं तुमचं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 87 बघा, बायोचार म्हणजे काय आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ बायोचार. पहिलंच उत्तर होतं याचं, इट्स अ बेसिकली टाईप ऑफ कोल. ठीक आहे, हा, जमिनीमध्ये आत जो कोल असतो, जो प्लांट पासून तयार झाला, बेसिकली त्याला आपण काय म्हणतो, बायोचार असं म्हणतो. आणि हजारो वर्षापासून हा काय असतो, जमिनीमध्ये अस्तित्वात असतो. याचे वेगवेगळे रोल्स आहेत बघा, वॉटर प्युरिफिकेशन आहे, किंवा मग त्याच्यानंतर अजून न्यूट्रिएंट रिच सॉइल करण्यामध्ये याची खूप महत्वाची भूमिका असते. सो पहिलं त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, 88. बायोकार्बन फंड इनिशिएटेड फॉर सस्टेनेबल फॉरेस्ट लँडस्केप. एक फंड आहे बायोकार्बन फंड, तो कुणी सुरू केला होता, मॅनेज बाय विच ऑफ द फॉलोइंग, तर वर्ल्ड बँकद्वारा तो मॅनेज केला जातो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. 88चं उत्तर तुमचं चौथं आहे. प्रश्न क्रमांक 89 बघा, हा पुन्हा एकदम सिंपल कॅटेगरीतला तुमचा प्रश्न आहे. इतका बाजूला काय दिलंय तुम्हाला, कॅटेगरी झोन आणि लिमिटेड डेसिबल जे अलाउड आहे अंडर लॉ ते तुम्हाला दिलेलं आहे की इंडस्ट्रियल एरियाजमध्ये किती डेसिबल पर्यंत साऊंड अलाउड आहे, तर तो तुमचा 75 डेसिबल पर्यंत अलाउड आहे. त्याच्यानंतर कमर्शियल एरियाजमध्ये 65 आहे, रेसिडेन्शियल एरियामध्ये तो 55 आहे, आणि सायलेन्स झोनमध्ये तो किती आहे, 50 डेसिबल आहे. त्याच्यामुळे तुमचं 3 आणि 4 ही जोडी चुकीची आहे. सो करेक्टली मॅच झालेल्या कुठल्या आहे, फक्त 1 and 2 ओनली. सो 89चं जे उत्तर आहे ते आपलं काय आहे, 1 and 2 आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 90 बघा, या ठिकाणी विथ रेफरन्स टू ड्युगॉंग. आता ड्युगॉंग तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल किंवा ऐकलं असेल. ठीक आहे, ड्युगॉंगला आपण बेसिकली समुद्री गाय असं म्हणतो. त्या समुद्री गाय संबंधित 3 स्टेटमेंट दिले होते. इट इज हर्बिवोरस मराइन एनिमल. समुद्राच्या तळावरती जे गवत उगवतं ते गवत खाणारा हा बेसिकली एक मॅमल आहे, मोठा ॲनिमल आहे. इट इज फाउंड अलॉंग द एंटायर कोस्ट ऑफ इंडिया. नाही, हा संपूर्ण कोस्टवरती सापडत नाही. हा गल्फ ऑफ कच्छमध्ये सापडतो, गल्फ ऑफ मन्नारमध्ये आपल्याला बघायला मिळतो, आणि अंदमान निकोबारमध्ये बघायला मिळतो. इट इज गिवन लीगल प्रोटेक्शन अंडर शेड्यूल 1 ऑफ दी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. याला काय दिलेलं आहे आपण, तर प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त 1 and 3 स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे. पुढचं बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग बायोफिल्म्स. आता बायोफिल्म्स काय असतात, ते वेगवेगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे एक स्टिकी सबस्टन्स काय करतात, प्रोड्यूस करतात. ठीक आहे, त्याला आपण काय, त्याच्यामुळे एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती एक लेअर येऊन जाते, त्याला आपण बायोफिल्म असं म्हणतो. आणि बायोफिल्म संबंधित 3ही स्टेटमेंट काय होते, या ठिकाणी बरोबर होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी, 1, 2 and 3. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 92. घरियाल क्रोकोडाईल. आता क्रोकोडाईल जी आहे घरियाल प्रकारची लांब चोच जी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, काउंट्स अमॉंग द स्मॉलेस्ट नाही, ती लार्जेस्ट स्पेसिस आहे घरियालची. ठीक आहे, स्मॉलेस्ट नाही आहे ती लार्जेस्ट आहे. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. घरियाल क्रोकोडाईल इज ऑल्सो वन ऑफ 2 सर्वायव्हिंग मेंबर्स ऑफ द गॅव्हलाइड फॅमिली. बरोबर आहे, फक्त 2च मेंबर त्या फॅमिलीचे शिल्लक राहिले, त्यापैकी एक तुमची घरियाल आहे. आणि त्याच्यानंतर घरियाल क्रोकोडाइल्स ऑफ इंडिया हॅव एन इलॉंगेटेड अँड नॅरो स्नाउट. अशी लांब काय असते तिला पुढे अंकुचीदार, चोच नाही म्हणता येणार, पण जबडा आहे तो कसा असतो, असा लांब आणि अंकुचीदार असतो. पर्याय क्रमांक 2 आणि 3 तुमचं बरोबर आहे. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 93.
विच ऑफ द फॉलोइंग बर्ड सँच्युरी हॅज बीन आयडेंटिफाईड ॲज द वर्ल्ड्स लार्जेस्ट होम फॉर द स्पॉट बिल्ड पेलिकॉन. बदक कसा असतो, बदकासारखा हा प्राणी आहे स्पॉट बिल्ड पेलिकॉन. तो कुठे आहे, त्याचं नॅचरल हॅबिटॅट अटापका बर्ड सँच्युरी. ठीक आहे, कोलेरू लेक जो आहे, ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्या कोलेरू लेकचा हाच काही भाग आहे. सो आंध्र प्रदेशमधली ही सँच्युरी आहे, करंटमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचं 95, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. एका बाजूला तुम्हाला काय दिलेत, मँग्रोव्ह दिलेत, एका बाजूला रिजन्स दिलेत. ठीक आहे, भितरकनिका नॅशनल पार्क जे आहे तिथं जे मँग्रोव्ह आहे ओरिसामधले ते सगळ्यांनाच माहित आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर होतं. पिचावरम जे आहे ते तामिळनाडूमध्ये आहे, अत्यंत युनिक मँग्रोव्ह आहे. आणि बारातांग जे आहे तुमचे अंदमान निकोबारमध्ये आहे. सो पेअर दुसरी आणि तिसरी काय केली होती, इंटरचेंज केली होती. सो हाऊ मेनी ऑफ द अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच, ओनली 1. 94चं उत्तर तुमचं या ठिकाणी पहिलं आहे. हां, पुढचा बघा क्वेश्चन नंबर 95 जो आहे बघा. हां, विथ रेफरन्स टू आर्टिफिशियल रेन अँड क्लाउड सीडिंग. जर पाऊस नाही पडला तर काय केलं जातं, तर आर्टिफिशियल रेन पाडला जातो आणि आर्टिफिशियल रेनसाठी क्लाउड सीडिंग करावं लागतं. ठीक आहे, हां, त्यासंबंधी हा इथे प्रश्न विचारला होता. आता क्लाउड्स आर मेड अप ऑफ टायनी. आता इथे काय विचारलंय, बिलो इज करेक्ट. पुढीलपैकी कुठलं वाक्य हे करेक्ट आहे. ठीक आहे, हां, लक्षात घ्या. जर का तो जो हे आहे न्यूक्लियर आहे, ठीक आहे, म्हणजे सीडिंग जे केलं जातं त्यासाठी वेगवेगळे काय वापरले जातात, केमिकल्स किंवा रसायनं वापरले जातात. ठीक आहे, वेगवेगळे एरोसोल्स वापरले जातात. आणि हे जे एरोसोल्स असतात या एरोसोल्सच्या आजूबाजूला काय होतं, तर वॉटर मॉइश्चर जमा होतं आणि वॉटर मॉइश्चर जमा झाल्यानंतर काय तयार होतं, तर क्लाउड्सचं फॉर्मेशन होतं. सो विदाउट कंडेन्सेशन न्यूक्लियर रेन ड्रॉप्स और स्नोफ्लेक्स कॅन बी फॉर्म इन प्रेसिपिटेशन ऑकर. ठीक आहे, सो 95चं या ठिकाणी काय आहे, उत्तर तुमचं दुसरं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, इथे ना इनकरेक्ट शब्द पाहिजे होता क्वेश्चन नंबर 95 मध्ये. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इवन इज इनकरेक्ट. ठीक आहे, विदाउट कंडेन्सेशन न्यूक्लियर रेनड्रॉप्स और स्नोफ्लेक्स कॅन बी फॉर्म अँड प्रिसिपिटेशन ऑकर. असं होऊ शकत नाही. ठीक आहे, तेच म्हटलं काय ते चुकलं. सो इथे बी जे स्टेटमेंट आहे ते तुमचं चुकीचं आहे. बाकीचे जे 3 स्टेटमेंट होते ते तुमचे बरोबर होते, लक्षात घ्या. ओके, चला पुढचं बघा 96. Consider the following statement. The Animal Welfare Board of India is established under the Environment Protection Act 1986. तो ॲनिमल वेलफेअर बोर्ड जे आहे ते ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट जो आहे 1960चा त्याच्या अंडर इस्टॅब्लिश झालं होतं. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीला स्टॅच्युटरी बॉडीचं स्टेटस आहे. तर नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटी इज चेअर बाय प्राईम मिनिस्टर. सो खालचे 2 स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट, 2 and 3. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे बघा एनजीटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला पुढे 3 स्टेटमेंट दिलेले आहे एनजीटीच्या संदर्भामध्ये. ओके, तिघही स्टेटमेंट तुमच्या बरोबर होते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एन्व्हायरमेंट रिलेटेड जे वेगवेगळे दावे असतात, ठीक आहे, ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात न जाता कुठे जातात, तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या समोर जातात. सो विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ एनजीटी इंडिया हॅज जॉईन द डिस्टिंग्विश्ड लीग ऑफ कंट्रीज दॅट हॅव अ डेडिकेटेड ॲडजेक्टरी फॉर्म ॲड्रेस एन्व्हायरमेंटल डिस्प्यूट. एन्व्हायरमेंटल डिस्प्यूटला ॲड्रेस करण्यासाठी काही मोजक्या देशांमध्ये स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये भारत जाऊन बसलेला आहे. इंडिया इज अ 3rd कंट्री इन द वर्ल्ड टू हॅव फुल प्लेज ग्रीन ट्रिब्युनल फॉलोड बाय न्यूझीलंड अँड ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड नंतर आपला 3रा क्रमांक आहे ज्याच्यामध्ये स्वतंत्र अशी यंत्रणा कार्यरत करते. द स्पेशलाइज आर्किटेक्चर ऑफ द एनजीटी फॅसिलिटेट्स फास्ट ट्रॅक रिझोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट केसेस. अत्यंत पटकन किंवा वेगवान गतीने काय केलं जातं, एन्व्हायरमेंटल इश्यूज त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. सो 1, 2 and 3 या ठिकाणी असलेले तिघही स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे. पुढचं बघा नॅशनल बांबू मिशनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिले होते. हा जो नॅशनल बांबू मिशन प्रोग्राम आहे हा 100% काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे. इट इज बिंग इम्प्लिमेंटेड बाय द हॉर्टिकल्चर डिव्हिजन. ठीक आहे, अंडर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेशन इन द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे, हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीद्वारा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमधल्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटद्वारा काय केला जातो, तर हे केला जातो डिव्हिजनद्वारा तो हे केला जातो, लागू केला जातो किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. 3रं स्टेटमेंट रॉंग आहे बघा. द नॅशनल बांबू मिशन डझंट प्रमोट मार्केटिंग ऑफ बांबू. बेसिकली बांबूची लागवड आणि बांबू प्रोडक्टचं मार्केटिंग किंवा त्याचं प्रमोशन सुद्धा कोणाकडे आहे, तर यांच्याकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, पुढचं बघा क्वेश्चन नंबर 99. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ग्रीन क्लायमेट फंड इज आर करेक्ट.
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, पुढीलपैकी कुठले स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे ग्रीन क्लायमेट फंडच्या संदर्भामध्ये. इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेत बघा. ओके, हा त्यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे इज करेक्ट विचारलंय. इट इज इनिशिएटेड टू असिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज इन अडॉप्शन अँड मिटिगेशन प्रॅक्टिसेस टू काउंटर क्लायमेट चेंज. ठीक आहे, क्लायमेट चेंजचा किंवा हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय केलं आहे, असिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज, जे विकसित देश आहे त्यांना मदत करण्यासाठी हा फंड इनिशिएटेड केला गेला होता. फाउंडेड अंडर द एजिस ऑफ UNFCCC. सेकंड स्टेटमेंट तुमच्या या ठिकाणी रॉंग आहे, म्हणून काय आहे फक्त 1 ओनली. पुढचं बघा 100. विच ऑफ द फॉलोइंग इज असोसिएटेड विथ द इश्यूज ऑफ कंट्रोल अँड फेजिंग आउट ऑफ द ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस. सगळ्यांना माहित आहे की ओझोन संबंधीचा कुठला प्रोटोकॉल आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे 1987चा. ओके, ठीक आहे, थँक्यू सो मच.